नमस्कार, सुप्रभात. आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग आपण अनेक वेळा ऐकलाय. खूप लोकप्रिय अभंग आहे. महाराजांचे स्वानुभूतीचे शब्द असल्यामुळे तो त्या अभंगातले शब्द आम्हालाही तो काही काळापुरता आनंद देतात. महाराज म्हणतात, की गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. गर्भाची जशी आवड असते तसे मातेला डोहाळे लागतात. म्हणजे जे आत असतं ते बाहेर येतं. तर ते म्हणजे काय आज आपण या समासातून ऐकणार आहोत. सुरुवातीला अभंग म्हणते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज ज्ञानदशकाचा शेवटचा समास शून्यत्व निरूपण आणि त्याच प्रमाणे समर्थांचा जो दासबोध आहे, छोटा दासबोध की जो समर्थांनी सुरुवातीला कंप्लीट केलेला होता, तो 8 दशकांचा दासबोध आज संपूर्ण होईल। आणि ज्ञानदशकाची किंवा या दासबोधाची, छोट्या दासबोधाची सांगता करताना समर्थांनी जे फायनल परमार्थातलं, अध्यात्मातलं जे फायनल डेस्टिनेशन आहे, फायनल रिझल्ट आहे, तो आम्हाला सगळ्यांना सांगून या समासाचा शेवट केलेला आहे, या दशकाचा शेवट केलेला आहे। आणि ते म्हणजे ज्ञान म्हणजे काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि या संबंध जगामध्ये कुठलाही धर्म असू देत, कुठलाही पंथ असू देत, कुठलंही ज्ञान असू देत, कुठलाही वेदांत असू देत, वेद असू देत, गीता असू देत, कुठलेही धर्म ग्रंथ असू देत, ज्ञानेश्वरी असू देत, गाथा असू देत किंवा दासबोध असू देत, सर्व ठिकाणी विदाउट एनी एम्बिग्युटी, विदाउट एनी कन्फ्युजन, ज्ञान हे एकच आहे। आणि ते ज्ञान म्हणजे मी स्वतः, ती वस्तू, ते ब्रह्म, म्हणजेच मी स्वतः आनंद स्वरूप आहे। मी स्वतः आनंद स्वरूप आहे हे शब्द नाहीत, ही कल्पना नाही, पण ती अवस्था आहे। ते अनुभवाचं याच जगामध्ये असताना, याच माणसांमध्ये असताना, याच शरीरामध्ये असताना, याची देही याची डोळा, ही अवस्था अनुभवणं, आनंदाचे डोही आनंद तरंग होणं, हेच ज्ञान आहे। याच्या व्यतिरिक्त कुठलंही दुसरं ज्ञान नाही। आणि म्हणूनच हे जर प्रत्येक साधकाने जर ओळखलं, आणि म्हणूनच हे जे ज्ञान म्हणजे जे वेदांतामध्ये दिलेलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान सर्व जगातील मानवजातीसाठी आहे आणि ते सगळ्यांना सामावून घेतं। आणि म्हणूनच ज्यावेळेला विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकले की तुम्ही जे सर्व सांगत आहात ते आम्हाला मान्य आहे, नव्हे ते आमचंही ज्ञान आहे, पण आम्ही जे समजतो ते ज्ञान हे या तुम्ही जे म्हणता त्या सर्व गोष्टींच्या पेक्षा त्यांना सामावून घेऊन त्याच्यावरती आहे। आणि म्हणूनच सनातन धर्म, हिंदू सनातन धर्म सगळ्या धर्मांना, सगळ्या गोष्टींना सामावून घेतो। याचं कारण असं आहे की सनातन धर्माचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे मी स्वतः आनंद स्वरूप आहे। म्हणजे माझं किती प्रॅक्टिकल आस्पेक्ट दिलेला आहे बघा, की या जीवनामध्ये जगत असताना जर माझं जगणं जर आनंद स्वरूप झालं, आनंदाचे डोही आनंद तरंग अशी जर माझी अवस्था झाली, तरच मी अध्यात्म मला कळलं, तरच मला ते परमार्थ समजला। अथवा आम्हाला काहीही परमार्थ समजला नाही असं आमचं शास्त्र सांगतं।
आणि तेच समर्थांनी इथे सूत्र ठेवून या समासाला सुरुवात केलेली आहे. आपण शेअर करूया आणि समास चालू करूया आणि आपल्याला त्या पद्धतीने कळेल. कारण परमार्थ करणं, अध्यात्म करणं यावर अनेक प्रत्येकाची मतं असतात. प्रत्येकाला वाटतं की जे आम्ही करतो तेच परमार्थ आहे, आम्ही करतो तेच अध्यात्म आहे. पण या सगळ्या गोष्टींना सामावून घेत परमार्थाची व्हिजन, अध्यात्माची व्हिजन ही एकच आहे की ते म्हणजे या जीवनामध्ये जगत असताना मी स्वतःच स्वरूप ओळखणे आणि ते स्वरूप म्हणजेच आनंद स्वरूप होय. आणि म्हणूनच अध्यात्म किंवा परमार्थ करणं म्हणजेच आनंदी होणं इतकं ते सोपं आहे. आणि म्हणून समर्थ या समासाचा सुरुवात करताना पहिल्यांदा समर्थांचं जर आपण बघितलं तर समर्थ प्रत्येकाची मतांतर सांगतात आणि नंतर स्वतःचं फायनल मत सांगतात. आणि म्हणूनच कारण बघा समर्थ म्हणतात ते की समास 10 शून्यत्व निरसन श्रीराम जनाचे अनुभव पुसता कळहो उठील अवचिता या कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा श्रीराम. समर्थ म्हणतात की या शून्यत्व निरसनाचं या समासाचं सुरुवात करताना किंवा या 10व्या दशकाचं ज्ञान दशकाचं शेवट करताना पहिल्यांदा आम्हाला ज्ञान म्हणजे काय, म्हणजेच परमार्थ म्हणजे काय, म्हणजेच अध्यात्म म्हणजे काय हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. आणि हे कळून घेण्यासाठी सर्व जनांचे अनुभव पुसता म्हणजे या जगामध्ये जर आम्ही विचारलं की तुम्ही अध्यात्म करता म्हणजे काय करता, तुम्ही परमार्थ म्हणजे काय करता म्हणजे काय करता, तर इथं समर्थ म्हणतात की हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा श्रीराम. समर्थ म्हणतात की या सगळ्यांची मतं ऐकून घेण्यासारखी आहेत आणि कौतुकाने ऐकावीत, आश्चर्याने ऐकावीत. आणि ती मतं आता समर्थ सांगतात. ते म्हणतात की परमार्थ म्हणजे काय, तर एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू आपुला नव्हे की जोजारू जीव देवाचं सिद्ध. म्हणजे काही जण असं म्हणतात की अहो हा संसार हा आपला नाही, हा कुणाचा आहे, तर तो सगळे जीव या संसारामध्येच आहेत आणि ते जीव या संसारातून पैल पार करणं हे देवाचं काम आहे. हे असं काही जण मानतात. यालाच काही जण परमार्थ किंवा अध्यात्म म्हणतात. आता ज्यावेळेला मी हे सगळं वाचतो त्यावेळेला लक्षात काय ठेवायचं की समर्थांनी ही मजा म्हणून सांगितलेलं नाही. समर्थांनी हे वेगवेगळे विचार या समाजामध्ये आमचे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असे म्हणून सांगितलेले नाहीत, तर विचार करण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि किंबहुना त्यांचं मत ज्यावेळेला ते सगळ्यात शेवटी सांगतील त्यावेळेला हे सगळे विचार समर्थांनी खंडन केलेले नाहीत, तर हे सगळे विचार सगळ्यांना सामावून घेऊन सुद्धा आमचं परमार्थ किंवा अध्यात्म हे अजून थोडंसं वरती आहे. म्हणजे या सर्व गोष्टी अध्यात्मामध्ये येतातच किंवा थोड्याफार प्रमाण त्याचा सबसेट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून समर्थांनी यांचं खंडन केलेलं नाही. पण आम्हाला जे वाटतं की हाच अध्यात्म आहे, आम्हाला असं वाटतं की हेच परमार्थ आहे, याच्यावर समर्थांनी सांगितलंय की हा परमार्थ नव्हे किंवा हा अध्यात्म नव्हे. एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटास ते करणे घडे सेवा कुटुंबाची. काही जण म्हणतात की असं जर आम्ही संसार केला तर हे ना आमच्या अंगावर लोभ येईल, त्याच्याऐवजी काय करावं, आम्हाला आपली कुटुंबाची सेवा करायला सांगितलेली आहे. आम्ही आपले साधे गृहस्थ धर्मातली माणसं आहोत, तेव्हा आम्ही आपली कुटुंबाची सेवा करावी, हाच आमचा अध्यात्म आहे, हाच आमचा परमार्थ आहे. एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. तर काही जण म्हणतात खरं तसं बघायला गेलं तर संसार करावा म्हणजे आपलं आपलं काम करावं, पण तरी सुद्धा काहीतरी दान पुण्य करावं, त्यानंच आम्हाला सद्गती मिळेल. म्हणजे काही जणांना असं वाटतं की नुसता संसार करून सुद्धा आपलं भागणार नाही, तर कुठंतरी दान करावं, पुण्य करावं आणि त्याच्यामुळे आम्हाला सद्गती मिळेल, असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जण म्हणते एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा
येणे स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती. काही जण म्हणतात की अहो संसार खरं तसं बघायला गेलं तर खोटा आहे, मग संसार करून फायदा काय, त्याच्यापेक्षा वैराग्य घ्यावं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे वैराग्य, धगधगीत वैराग्य मिळवावं आणि त्याच्यामुळेच आमच्या स्वर्गलोकाच्या वाटा मोकळ्या होतील, म्हणजेच आम्हाला स्वर्गलोक मिळेल असं आमचं म्हणणं आहे. हेच आमचं अध्यात्म आहे, हेच आमचं परमार्थ आम्हाला समजलेलं आहे. एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे, आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी. काही जण म्हणतात की अरे कुठं कशाला हिंडायचं, कुठं इकडं तिकडं तीर्थाटनाला जायचं, कशाला व्यर्थ श्रम करायचे. आम्हाला जो दिलेला जो आश्रम आहे, तो ब्रह्मचर्य आश्रम असेल किंवा गृहस्थाश्रम असेल, तो आपला आपला आश्रम व्यवस्थित पार पाडावा, हाच आमचा परमार्थ आहे, हेच आमचं अध्यात्म आहे, हेच आमचं ज्ञान आहे. एक म्हणती कैचा धर्म अवघा होत असे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे श्रीराम. काही जण म्हणतात की अहो ह्याला तुम्ही धर्म कसं म्हणता, कारण नुसतं जर आम्ही आश्रम धर्म जर आमचा केला आणि जर तुम्ही याला जर धर्म म्हणला तर तुम्हाला कर्म करायला लागणार, आणि कर्म केल्यामुळे काय होणार, अधर्म निर्माण होणार. कारण का की त्या कर्मामुळं आमच्याच मनामध्ये राग द्वेष मद मोह मत्सर निर्माण होतात, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा अधर्मच होतो असं आमचं म्हणणं आहे. एक म्हणती बहुता परे वासना असावी वरी, येण्याचे तरीचे संसारी अनायासे श्रीराम. काही जण म्हणतात की खरं आपापल्या थोड्याफार वासना असाव्यात आणि त्या वासना आम्ही पूर्ण कराव्यात, म्हणजेच आमचा संसार अनायासानं तरुण जाईल, असं काहींचं मत आहे. एक म्हणती कारण भाव भावेची पावीचे देव, येर हे अवघेच व्हावं कथा गोवी श्रीराम. काही जण म्हणतात की अहो तसं नाही, भक्तीशिवाय भावाशिवाय कधीही देव पावणार नाही. म्हणजे काय तर भक्ती हीच देवासाठी अतिशय श्रेष्ठ आहे, म्हणजे भक्तीनंच आम्हाला देव मिळतो. म्हणूनच आमचं भक्ती करणं, भाव असणं हेच आमचं अध्यात्म आहे, हेच आमचं परमार्थ आहे. एक म्हणती वडिले वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माय बापे पूजित जावी एका भावे श्रीराम. काही जणांचं असं म्हणणं आहे की अहो आमच्या आई वडिलांचीच पूजा केली, श्रेष्ठांची पूजा केली, आमच्या थोरल्या लोकांची, आमच्या घरामध्ये असलेल्या थोरल्या लोकांनाच देव मानलं आणि त्यांची एका भावानं पूजा केली, हेच अध्यात्म आहे किंवा हेच ज्ञान आहे, याच्यातूनच आमचा उद्धार होईल असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन, माय बाप नारायण विश्वजनाचा श्रीराम. दुसरे म्हणतात की अहो आम्हाला असं वाटतं की देव ब्राह्मणांचं पूजन करावं कारण ते श्रेष्ठ आहेत, आणि असं केल्यानंतर विश्वजनाचा जो नारायण आहे तोच मायबाप, ती पूजा त्या विश्वजनाच्या नारायणाला मिळते असं आमचं म्हणणं आहे. एक म्हणती शास्त्रे पाहावेत तेथे निरोपले देवे, तेणे प्रमाणाची जावे परलोकासी श्रीराम. काही जण म्हणतात की अहो खरं तसं बघायला गेलं तर शास्त्र पाहिल्याशिवाय आम्हाला कसं करणार, म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा आणि त्या शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे देव त्या पद्धतीने विचार करावा आणि त्याप्रमाणे जावं, म्हणजे आपण परलोकाला जातो. एक म्हणती अहो जना शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधू जना शरण जावे श्रीराम. व दुसरे म्हणतात की अहो शास्त्र किती पाहणार, कितीतरी शास्त्र आहेत, एवढ्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणं म्हणजे कितीतरी आम्हाला जन्म घ्यायला लागतील. त्याच्याऐवजी अतिशय सोपी गोष्ट आहे की काय करावं, साधू जनांना शरण जावं, म्हणजे आमचं काम भागेल. हाच आमचा अध्यात्म आहे, ह्याच्यातूनच आम्हाला सर्व काही साध्य होईल असं काही जणांचं म्हणणं आहे. एक म्हणती सांडा गोठी वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी भूतदया असावी. मग दुसरे जण येतात म्हणतात की अहो तुमचं सगळं सोडून द्या, उगीच कशाला बडबड करताय. अहो सर्वास कारण पोटी भूतदया असावी. अहो भूतदया करणं हेच सर्वश्रेष्ठ अध्यात्म आहे, परमार्थ आहे, हेच ज्ञान आहे. एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचार्य असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे श्रीराम. दुसरे म्हणतात मोठ्या मोठ्या हिरिरीनं म्हणतात की अहो खरं तसं बघायला गेलं तर आपण आपल्या आचार धर्मानं वागावं, आचरण महत्वाचं आहे आणि आपला आचार विचार सगळं व्यवस्थित असावं आणि या पद्धतीने जावं हेच बरं. दुसरे काही म्हणतात की अहो तसं नाही, जर अंतकाळी जर नाम घेतलं कुणाचं, सर्वोत्तमाचं, म्हणजे
शरीर पडायच्या वेळेला अंतकाळी जर मी त्या नारायणाला पुकारलं, नारायणाचं नामस्मरण केलं, तर माझं अध्यात्म सफळ संपूर्ण होईल. तो नारायणच माझ्या बरोबर राहील किंवा तो नारायण मला इथून घेऊन जाईल, असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल. मग त्याला लगेच खंडन करायला बाकीचे म्हणतात की अहो, तुम्ही म्हणताय की अंतकाळी नाम घ्यायचं, अंतकाळी त्या नारायणाचं नाव घ्यायचं. अहो, कसं शक्य आहे? आयुष्यभर जर आम्ही खाओ पिओ मजा करो अशा पद्धतीने जर आम्ही वागलो असेल तर त्या अंतकाळी सर्वोत्तमाचं त्या नारायणाचं नाव येईल का हो? एक म्हणते पुण्य असेल तरीच नाम येईल, नाहीतरी भुली पडेल अंतकाळी. म्हणजे अंतकाळी आम्ही विसरून जाऊ, असं त्यांचं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती जित असावे तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन श्रीराम. काही जण काय म्हणतात की अहो, वेगवेगळ्या तीर्थाटन करावं, वेगवेगळ्या तीर्थांना जावं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं तीर्थस्थान महिमा अतिशय मोठा आहे आणि तीर्थस्थानाला गेल्यानंतर आम्हाला आमचं अध्यात्म, आमचं परमार्थ, आमचं ज्ञान अतिशय सगळं व्यवस्थित होईल, हेच करणं योग्य आहे. एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी, सुबकळ्या मारती हिंपुटी कासावीस व्हावे. लगेच त्याला खंडन करण्यासाठी दुसरे काही जण म्हणतात की अहो, काय म्हणताय तुम्ही? तीर्थाटनाला गेल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? तिथं पाणी पाषाणच आहेत. पाणी पाषाण म्हणजे म्हणजे मूर्ती आहे. ती मूर्ती जी आहे तीर्थाटनाला, तिथं तुम्ही कुणालाही जरी नमस्कार केला, कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी ती मूर्ती पाषाणाचीच आहे. पण त्या पाषाणाच्या मूर्तीला नमस्कार करायचा आणि तिथल्या तीर्थामध्ये स्नान करायचं आणि काय होतं त्याच्यावरनं कासावीस होते. चुबकळ्या मारुती हिंकुटी कासावीस व्हावे. त्या स्नान करताना कुठंतरी तोंडात पाणी जातंय, काहीतरी होतंय, त्यामुळं हे फार नको, असं काही जणांचं म्हणणं आहे. एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची श्रीराम. काही जण म्हणतात की अहो, किती उगीच बोलत बसताय. खरं या दर्शनानेच आम्हाला महापातकांची होळी होते असं आम्हाला माहिती आहे आणि असं आमचं मत आहे. एक म्हणती तीर्थ सुहावे कारण मन अवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाश श्रीराम. काही जण म्हणतात की अहो, तीर्थस्थानाला जाण्याच्या ऐवजी फक्त मनाला कंट्रोल करावं, माइंड कंट्रोल करणं म्हणजेच तीर्थ आहे. म्हणजे मन तीर्थ आम्हाला म्हणजे स्वभाव कंट्रोल केला म्हणजे तीर्थाटन केल्यासारखंच आहे आणि मन हेच आमचं तीर्थ आहे, असं काहींचं म्हणणं आहे. काही म्हणती कीर्तन करावे सावकाश, कीर्तन करावं, भजन करावं, मस्तपैकी त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहावं, असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती योग बरवा, दुसरे म्हणतात की नाही नाही, हो, एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरची करावा अकस्मात सलाम. त्या योगीजनांचं काही म्हणणं असतं की अहो, इथे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर योग करावा, आणि योग म्हणजे त्या परमेश्वराची जोडणं, आणि योग केल्यानंतरच देह अमर होईल, म्हणजेच मी स्वतः अमर होईल. कारण देहाला मृत्यू आहे आम्हाला माहिती आहे. म्हणून सगळ्यात मुख्य काय आहे तर योग साधना किंवा योग मार्ग हा अतिशय महत्वाचा आहे आणि तोच मुख्य साधावा, असं काहीच म्हणणं आहे. एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोय भक्ती मार्गाची सदाम. काही जण म्हणतात की अरे, किती वेळ घालवतोस तू, तुला आयुष्य किती थोडं आहे, त्यामुळे तू काळ किंवा वेळ घालू नकोस. अतिशय सोपा मार्ग सांगितलेला आहे सगळ्या संतांनी, तो भक्ती मार्गाचा मार्ग, सोपा मार्ग सांगितलाय तो कर. किती वेगवेगळ्या मार्गाला जातोस. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर श्रीराम. काही जण म्हणतात की अहो, हे सगळं सोडा, ज्ञानच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ज्ञानच सगळं आम्हाला शेवटपर्यंत तिथपर्यंत घेऊन जाईल. म्हणून काय करावं, साधन करावं आणि काय असावं. काही जण म्हणतात की आम्ही मुक्त असावं. अहो, मुक्त असणं म्हणजेच सगळं ज्ञान आहे, बाकी काय आहे. मुक्त असणं हेच निरंतर मुक्त असावं, हेच ज्ञान आहे, हेच अध्यात्म आहे, हेच पुरुषार्थ आहे, हेच परमार्थ आहे. एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमचा श्रीराम. अरे पापाचा, काही जण म्हणतात की अरे पापाचा कंटाळा करा म्हणजेच काय तर पुण्य करा, पाप करू नका, चांगलं वागा, वाईट वागू नका, म्हणजे मग आमचा मार्ग मोकळा होईल. एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा श्रीराम.
काही जण म्हणतात की अरे खरंच तसं बघायला गेलं तर कुणाची निंदा करू नका, कुणाचा द्वेष करू नका, सगळ्यांशी चांगलं वागा. काही जण म्हणतात की अरे त्याच्यापेक्षा मला माहिती आहे की जर संगतीने आम्ही सुधारतो, चांगली संगत असेल तर मी चांगला होईल, वाईट संगत असेल तर मी वाईट होईल. मला चांगलं व्हायचं आहे म्हणून काय करावं, वाईट संगत त्याग करावा, असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, त्याने तात्काळाची पावावे मोक्षपद श्रीराम. काही जण म्हणतात की अरे माझं तर म्हणणं असं आहे की आपण जिथं नोकरी करतो, ज्याच्यामुळे माझं पोट भरतं, जो मला संपत्ती देतो, त्याच्यामुळे मी या जीवनामध्ये जगतोय, त्याची चाकरी शांतपणानं व्यवस्थित करावी, त्याच्यामध्ये कुठेही चालढकल करू नये आणि त्याच्या समोर मरण पत्करावं, म्हणजे आम्ही मोक्षापर्यंत जातो, असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश श्रीराम. दुसरे मोठ्या हिरिरीने येतात, म्हणतात की अहो तुमचं सगळं म्हणणं मी ऐकलं, पण अहो अध्यात्म किंवा परमार्थ भुकेलेल्या पोटी करता येत नाही. पहिल्यांदा आम्हाला आमचं पोट भरलं पाहिजे आणि पोट भरल्याशिवाय आम्हाला काहीही होणार नाही. म्हणून ते म्हणतात की आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. आधी प्रपंच, आधी पोट, आधी पोटोबा, मग विठोबा, असं आपण सुद्धा ऐकलेलं आहे. एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणीचे बरी श्रीराम. काही जण म्हणतात की मग ते तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, पण त्यासाठी जर रोटी पाहिजे असेल, अन्न पाहिजे असेल तर पाऊस पडायला पाहिजे. म्हणजे काय, तर पाऊस पडणं हेच सकळ योग आहे आणि दुष्काळ पडू नये हेच चांगलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. मग त्यासाठी आम्हाला जे जे काही करता येईल ते करावं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. एक म्हणती तपोनिधी होता ओळती सकळ स्थिती, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम. काही जणांचं म्हणणं आहे की आहे तप करणं, वेगवेगळ्या तपाचरण करणं, म्हणजे काय करणं, उपवास करणं, म्हणजे काय करणं, एकाच वेळेला खाणं किंवा एका प्रकारचं खाणं किंवा एका पायावर उभं राहून नामस्मरण करणं, किंवा काय तर नदीमध्ये उभे राहून नामस्मरण करणं, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तपश्चर्या करणं, हेच साधन आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या सिद्धी मिळतात, असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं असं आहे की अरे तुम्ही तिथपर्यंत थांबू नका, तुम्ही आधी इंद्रपद साधावं, म्हणजे इंद्रपद मिळण्यासाठी देवांचा देव इंद्र, हेच इंद्रपद मिळवण्यासाठी सर्व काही प्रयत्न करावे. एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, त्याने पाविजे देवा सर्व लोके सुराम. अहो काही जण म्हणतात की नुसतं तसं नका करावं, तसं करू नका, की वेताळाला प्रसन्न करून घ्यावं, म्हणजे काय होईल तर स्वर्गलोकामध्ये आपली व्यवस्थित सोय होईल, असं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती अघोर मंत्र, त्याने होईचे स्वतंत्र, श्रीहरी कळेच जयचा कळत्र, त्याची ओळे श्रीराम. काही जण म्हणतात की नको नको, अघोर मंत्राचं जप करावा, अघोर मंत्रानं जर साधना केली तर श्रीहरी जिचा पती आहे तीच मला प्रसन्न होईल, आणि ती एकदा प्रसन्न झाली की मला श्रीहरी मिळाल्यासारखंच आहे. ती लागले सर्व धर्म, कैसे तेथे कैसे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये श्रीराम. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प सिद्धिते पावती श्रीराम. काही जण म्हणतात की अहो सगळ्यापेक्षा मृत्युंजयाचा मंत्र जपावा, आणि मृत्युंजय मंत्र जपल्यानंतर सर्व संकल्प सिद्धीला जातात, असं आमचं म्हणणं आहे. एक म्हणती पटू भैरव, तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे श्रीराम. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी, साहे करावी श्रीराम. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे देवता इथं दिलेले आहेत. म्हणजे काही कुणी काळी कंकाळीची उपासना करतात, कुणी भद्रकाळीची उपासना करतात, कुणी वेगवेगळ्या देवांची उपासना करतात. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारांनी साधना केली जाते, वेगवेगळ्या मतमतांतरांनी साधना केली जाते. आतापर्यंत वेगवेगळी मतं म्हणजे ज्ञान आहे, वेगवेगळे मतं म्हणजे अध्यात्म आहे किंवा परमार्थ आहे आपण बघितलं. आता नुसतं एवढंच कॉम्प्लिकेशन्स नाहीत, तर आमचे प्रत्येकाचे देव सुद्धा वेगळे आहेत, आणि त्या देवांची साधना करून त्या देवांना आम्ही प्रसन्न करून आम्ही आमचं परमार्थ पूर्ण करतो, असं आमचं काहींचं म्हणणं आहे. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम.
मी का विघ्नहर्त्याला नमस्कार करतो किंवा विघ्नहर्त्या गणेशाची मी उपासना करतो? कारण तो मला आवडतो. काही जण म्हणतात की अरे तो भोळा शंकर आहे, तो अतिशय भोळा आहे, त्याला जर आम्ही लवकर आम्हाला प्रसन्न होईल कारण तो भोळा आहे, म्हणून म्हणून आम्ही शंकराची उपासना करतो. काहींचं म्हणणं असं आहे की अरे भगवती म्हणजे देवी ही सगळ्यात लवकर पावते, म्हणून आपण देवीची उपासना करावी. एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणता महाबरी भक्ती व्यंकटेशाची सिद्धा. काही जण म्हणतात की अरे व्यंकटेशाची भक्ती करावी. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवावर श्रीराम. अहो काही जण म्हणतात की अहो कशाला आम्ही इतका विचार करायचा, हे जे सगळं जे भोग आहेत आमच्या या जीवनामधले, या जीवनामध्ये जे आहे ते सगळं प्रारब्धच आहे. या जीवनामध्ये जगत असताना, आयुष्यामध्ये जगत असताना जे काही मला चांगले वाईट प्रसंग येतात, चांगल्या काही वाईट गोष्टी घडतात, हे सगळं प्रारब्धामुळे होतं. मग आम्हाला काय करायचंय? साधनं करायला नको, पूजा करायला नको, काही नाही. आपण शांतपणानं जे काही प्रारब्ध आहे ते भोगावं. दुसरे म्हणतात नाही नाही, प्रारब्धावर भोगणं म्हणजे थोडक्यात काय की नुसतं हाताची घडी घालून शांतपणानं बसण्यासारखं आहे, ते चुकीचं आहे. खरं तसं बघायला गेलं तर पुरुषार्थ किंवा प्रयत्न करावा हेच बरं. कारण का की प्रारब्ध सुद्धा पुरुषार्थानं बदलता येतं. तिसरा म्हणतो की अरे तुमचं सगळं बरोबर आहे, प्रारब्ध पुरुषार्थ हे बरोबर आहे, पण माझा देव सगळ्यात जास्त महत्वाचा. ज्या वेळेला मी प्रारब्ध म्हणतो, पुरुषार्थ म्हणतो, माझं असं म्हणणं आहे की देवामुळेच सगळं होतं, म्हणून आपण देवावर सगळा भार घालावा, राम करता असं म्हणावं, म्हणजे माझं सर्व काम तो रामच करेल असं माझं म्हणणं आहे. एक म्हणती देव कैसा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म सिद्धाम. लगेच दुसरा म्हणतो की अरे देव कुठे आहे, कुणी बघितलाय देवाला? मी अरे इतक्या देवाच्या उपासना केल्या, इतकी देवाची साधना केली, इतकं गेले कित्येक वर्ष मी करतोय, तरी सुद्धा तो देव येत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, अंतची पाहलो तो भल्यांचा. मी भला आहे मला माहिती आहे, पण तो देव माझा अंत पाहतो. कारण का की मी जितकी साधना करतो, जितकं मी अध्यात्म करतो, जितकं मी परमार्थ करतो, तितकं माझ्यावर जास्त वाईट प्रसंग येतात, तितके माझ्यावर भयानक प्रसंग येत आहेत, दुःखांचा डोंगर माझ्यावर आहे. म्हणून मग दुसरे जण म्हणतात की अहो हा कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच असतं. कलियुगामध्ये हा युगाचा धर्मच आहे की ह्या कलियुगामध्ये सगळ्यांना अतिशय दुःख आहेत, सगळ्यांना अतिशय प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांना अतिशय संकट आहेत, सगळे अशांत आहेत. ह्यामुळेच आपण काहीही करू शकत नाही, आपल्या हातात काही नाही. त्यामुळे कलियुगामध्ये असंच आमचं सगळ्यांचं आयुष्य असंच जाणार आहे, दुःखाचं असणार आहे, प्रॉब्लेमचा असणार आहे, संकटाचा असणार आहे. यात काहीच प्रॉब्लेम नाही. एक मानित आश्चर्य मानती, एक विस्मय करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पाहावे. मग काही जण काय म्हणतात की हे सगळं जे आहे आयुष्य, सगळं जे प्रसंग आश्चर्याने पाहतात, काही जण विस्मय करतात आणि काही जण कंटाळून रडत खडत आपलं आयुष्य काढत असतात. ऐसे प्रापंचिक चिन्ह लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो राम. समर्थ आता समरी सांगतात, जवळजवळ 41 ओव्या समर्थांनी सांगितल्या. बघा हे मुद्दाम आमच्यासाठी समर्थांनी सांगितलेले आहेत, कारण आमच्या सगळ्यांची हीच मतं आहेत. आम्हाला सुद्धा आम्ही समाजामध्ये ज्यावेळेला वेगवेगळ्या लोकांशी आम्ही बोलतो, म्हणजे थोडक्यात सगळ्या लोकांचं रिप्रेझेंटेशन समर्थांनी इथं केलेलं आहे की अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, साधना करणं म्हणजे काय, असं आमचं सगळ्यांचं एक अशी वेगवेगळी मतं आहेत. हे स्वतःच आमचं इंट्रोस्पेक्शन आहे. आणि प्रत्येक जण आम्हाला असं वाटत असतं की मी करतोय तेच बरोबर आहे, मी करतोय तेच अध्यात्म आहे, मी करतोय तोच परमार्थ आहे, आणि दुसरा करतोय तो परमार्थ नाही, दुसरा करतोय तो अध्यात्म नाही, मीच बरोबर आहे असं समर्थ म्हणतात. ऐसे प्रापंचिक जन म्हणजे प्रपंचामधले आमच्यासारखी जी लोक, सामान्य लोक आहेत, जे ह्या प्रपंचामध्ये आहेत, संसारामध्ये आहेत, या गृहस्थाश्रमामध्ये आहेत, त्यांना फारसं काही माहिती नाही. त्यांची जी माहिती आहे, त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे, ही गुगल सर्च वरनं आलेली आहे किंवा सांगोपांगी आहे. आम्ही कुणाचं तरी ऐकलेलं आहे आणि त्याच्यावरून आमची अशी मतं झालेली आहेत. आम्हाला खरं काय आहे ते माहिती नाही, पण तरी सुद्धा आम्ही व्यवस्थित न जाणून घेता, परमार्थ काय आहे हे न कळता, अध्यात्म काय आहे हे न समजून घेता आम्ही अशी मतं बनवलेली आहेत. आणि म्हणून आमच्या हाताला काहीही लागत नाही. कारण जर आमचं आयुष्य सुधारलं नाही,
जर आमच्या आयुष्यामध्ये आनंद आला नाही, जर आमचं जर टेन्शन्स कमी झाली नाही, जर आमच्या आयुष्यामध्ये जर शांतता आली नाही, तर ते अध्यात्म कसंच बरोबर असेल? ते अध्यात्म खरं कसं अध्यात्म असेल? म्हणून ते समर्थ सांगतात की समर्थांना सांगायचं काय आहे की आम्ही स्वतः इंट्रोस्पेक्शन करणं आवश्यक आहे, की आम्ही एक मार्ग निवडलेला आहे. आम्ही आमची अध्यात्माबद्दल, आमच्या साधनेबद्दल, आमच्या परमार्थाबद्दल काही मतं आहेत. काहीही चूक नाही, हे सगळं बरोबर आहे. पण आम्ही सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे की हे जरी मी साधना करतो, मी जरी हे उपासना करतो, हे जरी मला कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून मी करतो, याच्यातून मला नक्की काय मिळतंय? माझं आयुष्य चेंज होतंय का नाही? मला शांतता आहे का नाही? मला आनंद आहे का नाही? माझं टेन्शन्स माझ्या आयुष्यामध्ये स्थिरता आलेली आहे का नाही? का मी अजूनही माझ्या आयुष्यामध्ये आउटबर्स्ट इमोशन्स आहेत? म्हणजे थोडक्यात समर्थ हे सगळं सांगतात की हे सगळं जरी असेल तरी हे अध्यात्म आहेच, पण खरं अध्यात्म ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त नेक्स्ट स्टेप आहे, हे आम्ही समजावं. बघा, म्हणजे समर्थांना सांगायचं काय की आम्ही हे करतो हे चुकीचं नाही, हे सगळं अध्यात्म आहेच, हे आम्ही केलंच पाहिजे, पण आम्ही या प्रोसेसमध्ये अडकून पडलेलो आहे. हेच म्हणजे अध्यात्म आहे असं आम्हाला सांगितल्यामुळं, हेच म्हणजे परमार्थ आहे असं आम्हाला कुणीतरी समजून दिल्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुंतून पडलेलो आहे. आणि खरोखर आम्ही खरं अध्यात्म काय, हे ह्याच्या पुढची स्टेप आहे, ते आम्ही पाहिलेलं नाही. म्हणून अध्यात्म हे थेरॉटिकल नाही, परमार्थ हे आचरणाचं आहे, अध्यात्म हे आचरण्याचं आहे. अध्यात्म ही प्रोसेस जरी असली तरी त्या प्रोसेस मधून ती एक चेंज होणं आहे, स्वतःच चेंज होणं आहे. आणि त्या चेंज मधून जो काही आम्हाला मिळणार तो म्हणजे आनंद आहे. तो आनंद हे फायनल ज्ञान आहे. हे ज्ञान दुसरा आनंदी आहे म्हणून मी आनंदी होऊ शकत नाही. दुसरा आनंदी आहे हे मला ज्ञान करून काहीही फायदा नाही. तर तो आनंदी आहे, ते ज्ञान. तुकाराम आनंदाचे दोही आनंद तरंग हा अभंग जरी मी वर्षानुवर्ष जरी म्हटला, जन्मानुजन्म म्हणला, तरी सुद्धा मी तुकाराम महाराज आनंदी झालेले आहेत, पण मी आनंदी होऊ शकत नाही. हे अध्यात्म आम्हाला कळलं पाहिजे. यासाठीच आम्हाला आमचं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन होण्यासाठी समर्थांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की अरे, खरं अध्यात्म काय, खरं परमार्थ काय, खरं ज्ञान म्हणजे काय, हे तू जाणून घे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, मी खरं ह्या 41 ओव्यामध्ये काहीच थोडंच सांगितलं, असे अजून अनेक लक्षणं सांगता येतील. असे प्रापंचिक लोक, कारण समर्थांनी 16 वर्ष ज्यावेळेला हे केली, भारत भ्रमण केलं, त्यावेळेला भारतामधल्या अनेक लोकांची ते बोललेले आहेत, अनेक लोकांचं आयुष्य त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यावरून समर्थांचा जे आहे, हे ज्या ओव्या, हे अनुभवातून आलेल्या ओव्या आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहो, हे फक्त मी थोडंच सांगितलं तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला थोडस विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी मी सांगतो आहे की काहीच लक्षण आहे. आता पुढे म्हणतात की हे झालं प्रापंचिक लोकांचं, म्हणजे अज्ञानी लोकांचं, म्हणजेच फार काही कुणाचा अभ्यास आहे अध्यात्माबद्दल, परमार्थाबद्दल असं नाही, अशा लोकांची मतं मी सांगेन. आता मी काय करतो की खरोखर जे ज्ञाते आहेत, म्हणजे जे गुरुपदावर बसलेले आहेत, बघा, ज्ञाते म्हणजे जे गुरुपदावर बसलेले आहेत, जे वेगवेगळे गुरु आहेत, त्यांचा अनुभव काय आहे असं आता मी सांगतो. कारण आम्हाला बघितलं पाहिजे, कारण आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही प्रापंचिक जन आहोत, आम्हाला कळत नाही. पण हे गुरुपदावर आहेत, त्यांचा सुद्धा अनुभव सांगतात समर्थ. आता बघा, समर्थांचंच आहे, आता असो हा स्वभाव ज्ञातांचा कैसा अनुभव, तोही सांगितलेल सर्व सावध ऐका श्रीराम. समर्थ आता म्हणतात की आता सावधतेने ऐका. कारण का की आम्हाला आता समाजामध्ये सुद्धा अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक सद्गुरू आहेत, अनेक मार्ग आहेत, आणि प्रत्येक जण सांगतो की असंच करा, हेच अध्यात्म आहे, हेच परमार्थ आहे, हे केल्यानंतर तुम्ही तिथे पोचाल. असं प्रत्येकाचं एक युनिडायरेक्शनल, म्हणजे प्रत्येक जण हा सांगतो की हाच मार्ग बरोबर आहे, हाच मार्ग तुम्ही करा, असं प्रत्येक जण सांगता. असं
ज्ञाते लोक काय आहेत ते आता आपण पाहूया. समर्थ म्हणतात सावधतेने ऐका. कारण हे कशासाठी सांगतात आम्हाला समर्थ? कारण आम्ही सुद्धा ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो बघा, ज्यावेळेला आम्ही अध्यात्म करतो त्यावेळेला आम्ही काय करतो, आज या आमच्या गावामध्ये हे एक जण प्रवचनाला आलेले आहेत, त्या प्रवचनाला जाऊन बघतो, मग ते आम्हाला मोठ्या मोठ्या आवाजामध्ये मोठ्या मोठ्या सिद्धांत देऊन पटवून देतात की हाच मार्ग बरोबर आहे, अशा पद्धतीने गेलं तरच आपण जातो. ठीक आहे, आपल्याला ते पटतं, आपण त्या मार्गाने जायला लागतो, काही दिवस त्या मार्गाने जातो, मग दुसऱ्या मार्गाने दुसरे जण येतात, ते म्हणतात की अहो ह्या मार्गाने जावा, आणि आम्ही चंचल असतो, आम्ही त्या मार्गाने, आम्हाला कळतं की गेले काही दिवस काही वर्ष आम्ही हा मार्ग अवलंबलेला आहे, आमच्यात काहीतरी फारशी प्रगती नाही, आम्ही आता हा मार्ग बघूया. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही सुद्धा ह्याचं ऐकून त्याचं ऐकून खरी शहानिशा न करता आम्ही सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी जाण्याचा, वेगवेगळ्या गुरूंना अवलंबण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्हाला सावधतेने समर्थांनी ऐकायला सांगितलेलं आहे. कारण फायनली ज्ञान दशकाचा एंड करताना एकच आहे, आणि तो म्हणजे मी आनंद स्वरूप आहे. म्हणजे मी स्वतः सच्चित आनंद. सत कळायला सोपं आहे, चित कळायला सोपं आहे, पण मी स्वतः आनंद स्वरूप आहे हे कळायला अवघड आहे. कारण मी शरीर मर्त्य आहे, मी अमर्त्य आहे, हे आम्हाला सगळ्यांना आतापर्यंतच्या ज्ञानदशकामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. मी चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे माझ्या शरीरामधनं चैतन्य गेल्यानंतर शरीर मृतवत होतं हे आम्हाला सगळ्यांना कळतं. आणि म्हणून मी चैतन्य स्वरूप आहे हे सुद्धा मला कळतं. पण मी आनंद स्वरूप आहे हे मला झेपत नाही, मला हे कळत नाही, मला हे समजून येत नाही. कारण मला असं वाटतं की मी आनंद स्वरूप असेल तर मी नेहमीच आनंदी असायला पाहिजे, आणि मी तो आनंदी होत नाही. आणि अध्यात्म आणि परमार्थ हे मला स्वतःच जे माझं स्वरूप आहे आनंद स्वरूप, ते मला देण्याचा मार्ग आहे, हे आम्ही विसरतो. आणि म्हणून ज्ञान म्हणजे एकच की मी स्वतः आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून ते जर वेगवेगळ्या ज्ञात्यांचं स्वरूप काय आहे ते सांगतात. ते म्हणतात की एक म्हणावी करावी भक्ती. बघा परत एकदा तेच की ह्याच्यात समर्थांना खंडन करायचं नाहीये. समर्थांना एक सांगायचं आहे की तुम्ही जे सगळं मार्ग करता, कुठलाही जरी मार्ग कुणीही सांगितला असेल, कुठल्याही सद्गुरूंनी सांगितला असेल, तर चुकीचा नाही, तो बरोबरच आहे. त्या त्या कॉन्टेक्स्टला त्या त्या वेळेला तो बरोबरच आहे. पण तो मार्ग करणं म्हणजे फायनल डेस्टिनेशन नाही. तो मार्ग ही प्रोसेस आहे, ही एक पद्धत आहे, ही साधना आहे. साधना आणि सिद्ध याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून समर्थित आम्हाला सावध करतात आणि म्हणतात एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. बघा आता समर्थांनी परत इथं सांगितलं की हा ज्ञात्यांचा अनुभव आहे, म्हणजे सद्गुरूंचा अनुभव. म्हणजे काय की काही जण सांगतात की फक्त भक्तिमार्गच महत्वाचा आहे, भक्तिमार्गच श्रेष्ठ आहे, भक्तिमार्गानच गेल्यानंतर आम्हाला श्रीहरी सद्गती देईल, असं काही जण म्हणतात. चुकीचं आहे का? चुकीचं नाही. पण चुकीचं काय आहे की फक्त भक्ती मार्गाने आम्ही तिथपर्यंत जातो, हे चुकीचं आहे. भक्ती हे एक मीडियम आहे, भक्ती हे प्रिरिक्विजिट आहे, भक्ती हे इट इज गिव्हन. भक्तीनं आम्ही पोचणं कुठं आवश्यक आहे? श्रीहरी म्हणजेच आनंद. आणि तो आनंद दुसरीकडे नाही, तो आनंद माझ्यामध्ये येणं हा खरा परमार्थ आहे. बघा म्हणजे ही अध्यात्माची व्हिजन आहे. भक्ती करून आम्हाला श्रीहरी प्राप्त करायचा म्हणजे काय? तर तो श्रीहरी प्राप्त करणं म्हणजेच आनंद प्राप्त करणं. आणि आनंद प्राप्त करणं हा दुसरीकडे तिसरीकडे नसून माझ्या आतच आनंद जो आहे तो प्राप्त करणं, हेच अध्यात्म. म्हणून समर्थांनी काय सांगितलं की एक करावी म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती. हे चुकीचं नाही, पण दिस इज जस्ट वन स्टेप, दिस इज नॉट द एंड, हे समर्थन इथं सांगायचं. दुसरं एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. कर्ममार्ग आहे, प्रश्नच नाही. भगवंतांनी आम्हाला 3ऱ्या 4थ्या 5व्या गीतेमध्ये कर्ममार्ग सांगितलेला आहे. आणि जनकादी राजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ते सुद्धा या कर्ममार्गानेच तिथपर्यंत पोहोचले. म्हणजे एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय, हे जरी खरं असलं तरी सुद्धा नुसता कर्ममार्ग करणं
म्हणजे आम्ही अध्यात्म करणं नव्हे, ही एक प्रोसेस आहे. त्या कर्मानी आम्ही फायनल स्टेजला पोहोचणं म्हणजेच आम्ही स्वतःच आमच्यामध्ये असलेला आनंद मिळवणं हे खरं अध्यात्म आहे. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी ज्ञाना अज्ञानाच्या सदा. काही जण म्हणतात की अहो जन्म मरण हे कसं संपणार, हे भोग जे आहेत कसे संपणार, त्यामुळं ते भोगावेत. भगवंताने सुद्धा म्हणलेलं आहे की तान तितिक्षस्व भारत. अरे तू सहनशील हो, तू कितीही जरी काहीही केलंस तरी तुझ्या आयुष्यामध्ये कितीही परमार्थ केलास, कितीही अध्यात्म केलास तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये संकट येणार ती येणारच आहे. जन्म मरण हे कुणालाही सुटणार नाही, हे सत्य आहे. एक म्हणती उर्मी ज्ञान अज्ञानाच्या सर्व. काही जण म्हणतात की अहो अज्ञानच सगळं हे आहे, या सगळ्या अज्ञानाच्या उर्मी आहेत त्या ज्ञानानं जातील, असं काही जण म्हणतात. एक म्हणती सर्व ब्रह्म. आता हे जे म्हणतात ह्याला काहीतरी हे सगळे सिद्धांत आहेत, हे सगळे ज्ञाते लोकांची मतं आहेत, त्यामुळे ती चुकीची असू शकत नाही, पण ती पूर्णपणे बॅलन्स असतील असंही नाही, असं इथं समर्थांना सांगायचं. एक म्हणते सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रियाकर्म. काही जण म्हणतात की अहो क्रिया ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकार आहे ते निश्चल आहे, मग तिथं क्रियाला अजिबात तिथे क्रिया असूच शकत नाही, म्हणजे तिथं मी निष्क्रिय होणं हेच ब्रह्म आहे. ब्रह्माचं लक्षण कसं आहे की तो निर्गुण निराकार आहे, तो निश्चल आहे, तो काहीही चेंज होत नाही. मग जर तिथं जर मला पोहोचायचं असेल तर मला क्रियेनं कसं पोचू शकणार, शक्यच नाही. एक म्हणती हा अधर्म बोल, असं दुसरे जण म्हणतात की अरे तू काय बोलतोस, तो भगवंताने सांगितलंय कर्ममार्ग, तर कर्ममार्ग तर केलाच पाहिजे, हा अधर्म आहे. एक म्हणते सर्व नसे उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती सर्व ऐसे नसे समाधान राम. सगळेजण काय म्हणतात की अहो सगळ्याचा त्याग केल्यानंतर सर्व संपल्यानंतर जे उरतं ते ब्रह्म आहे. आपण सुद्धा बघितलेलं आहे की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे तिन्ही कोश ज्यावेळेला नाश होतात, निराश होतात, जे काही उरतं तेच ब्रह्म आहे, ते आपणही बघितलेलं आहे. एक म्हणती ऐसे नसे समाधान. थोडे जण म्हणतात की अहो हे सगळं बरोबर आहे, पण ह्याच्यातून जर समाधानच जर मिळणार नसेल, सुख आणि आनंदच मिळणार नसेल तर ते काय. म्हणून सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्व, म्हणती एकच नाम. म्हणून ह्याच्यामध्ये दोन मार्ग सांगितलेले आहेत की सर्वम खल्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, असं ज्या वेळेला म्हणलेलं आहे याच्यामध्ये मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे आणि नंतर जे काही मी सोडून जे काही आहे ते सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, असं वेगवेगळे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवाचे वर्म सांगतात, असं इथं समर्थ म्हणतात. एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे, जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्राचे सदा. काही जण म्हणतात की अहो वेदांमध्येच असं सांगितलेलं आहे की न इति न इति, वेदांना सुद्धा जे काही कळलं नाही ते आम्हाला कसं कळणार. वेद सुद्धा मौन पडलेले आहेत, वेद सुद्धा तिथं पोचू शकत नाहीत, तिथं ते ज्ञान आम्हाला कसं कळणं शक्य आहे, असं काही जणांचं मत आहे. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची श्रीराम. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की श्रीराम. एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची श्रीराम. दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम. आता आपण जे आतापर्यंतच्या सगळ्या समासामध्ये जे पाहिलेलं आहे वेदांतामध्ये, की ज्या वेळेला आपण आता मी थोडस काळजीपूर्वक ऐका, या सगळ्याचं आपण एक सार रूपानं मी सांगतोय, थोडस सावधानतेने ऐका. ही सगळी जी मतमतांतर सांगितली ती मतमतांतर खरं समर्थांनी खंडन केलेलं नाही, तर त्या सगळ्यांची पुष्टी केलेली आहे. पुष्टी कशी केलेली आहे तर हे जे सगळं मार्ग सांगितलेले आहेत आम्हाला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये, ते मार्ग आपण मागच्या वेळेला एक छान प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचंच अनुषंगाने मी बोलतो
की ह्या सगळ्या अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये जे काही करायचं असेल, साधना किंवा उपासना करायची असेल, ती फक्त मनासाठी करायची. आमचं मन चेंज करण्यासाठी, माइंड कंट्रोल करण्यासाठी या सगळ्या साधना दिलेल्या आहेत. म्हणजे गेल्या जवळजवळ 8वा दशक आहे, म्हणजे 80 समासामध्ये समरी जर आम्ही बघितली तर आमच्या मनाचे 3 दोष आहेत. कुठले 3 दोष आहेत? एक म्हणजे म्हणजे आमचं मन हे अतिशय मलिन आहे. कारण का की आमच्याच मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, टेन्शन्स, इनसिक्युरिटी, हे सगळं दोष आमच्या कुणाचे आहेत? मनाचे आहेत. आणि ह्या मनाच्या दोषामुळे हे मन घेऊन मी जर अध्यात्म केलं, हे मन घेऊन मी परमार्थ केला, तर मी कधीही आनंदी समाधानी होणार नाही, हे समर्थांना इथे सांगायचं. आणि म्हणून जे सगळे आम्हाला अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत, साधना सांगितलेल्या आहेत, उपासना सांगितलेल्या आहेत, त्या कर्म म्हणून सांगितलेल्या आहेत, कर्म मार्ग म्हणून सांगितलेले आहेत. आणि जे आता आपण जे आतापर्यंतचे 50 ओव्या ज्या बघितल्या, त्यालाच अनुषंगाने आहे. कुठल्या? तर कर्मानी, म्हणजेच कर्म म्हणजे मनाचा एक दोष, मलिनता, हा जर आम्हाला काढून टाकायचा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला उपासना सांगितले, की तो म्हणजे कर्म, म्हणजेच निष्काम कर्मयोगो हा गीतेतला शब्द, किंवा समर्थांचा आचरण हा शब्द सांगितला. म्हणजे आचरण करून, कर्म करून, निष्काम कर्मयोग करून आम्हीच आमचं जे मन आहे, त्या मनामध्ये झालेले जे सगळे जे दोष निर्माण केलेले आहेत, ते मीच केलेले आहेत, ते कमी करणं. आणि त्या कमी करण्यासाठी म्हणजे निष्काम कर्मयोगानी वागणं, आचरण करणं, म्हणजेच आतापर्यंतच्या सगळ्या सांगितलेली मतमतांतर आहे. किंवा दुसरा दोष की आमच्याच मनामध्ये चंचलता आहे, आमचं मन अस्थिर आहे, एका जागेवर स्थिर नाही. आणि म्हणून ह्या मनाचा दुसरा दोष काढून टाकण्यासाठी, त्याग करण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहेत, उपासना सांगितलेल्या आहेत. आणि त्या साधना, उपासना म्हणजेच देवता ध्यानम असेल, पूजा अर्चना असेल, नवविधा भक्ती असेल, किंवा ध्यान असेल, नामस्मरण असेल, तीर्थाटन असेल, या सर्व गोष्टी आम्हाला आमचं मन स्थिर करण्यासाठी या सगळ्या उपासना दिलेल्या आहेत. म्हणजेच कर्म आणि उपासना हे फाउंडेशन आहे. म्हणजे कर्म काय आहे? तर ऍक्च्युली हा पाया आहे. म्हणजे आमचा अध्यात्माचा, परमार्थाचा पाया हा कर्मयोग आहे. त्या पाया केल्यानंतर जी भिंती उभारल्या जातील, त्या देवळाच्या ज्या भिंती आहेत, त्या भिंती म्हणजे आमचा भाव आहे, त्या भिंती म्हणजे आमची भक्ती आहे, ती भिंती म्हणजे आमची सर्व प्रकारच्या या उपासना आहे. आणि आता पाया झाला म्हणजे कर्म, भिंती म्हणजे आमचं देऊळ उभारलं या उपासनेनी किंवा या भक्तीनं किंवा या साधनेनी. आता जे सगळं जे वरती जे देवळावर असलेला जो सगळ्यात टॉप जो आहे, कळस जो आहे, तो ज्ञानाचा कळस आहे. आणि म्हणून ज्ञान हे नुसतं घेऊन उपयोगी नाही. जर आम्ही नुसता कळस आम्ही ठेवून आम्ही देऊळ बांधू शकत नाही. अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणून या ज्ञानाने मी आनंदी होऊ शकत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग हे ज्ञान घेऊन मी आनंदी होऊ शकत नाही. ते जर ज्ञान मला जर अनुभवायचं असेल, तो आनंद जर मला अनुभवायचा असेल, ते जर अनुभवजन्य ज्ञान जर मला पाहिजे असेल, तो जर परमार्थ किंवा तो अध्यात्म मला जर खरोखर अभ्यास करून माझ्या आयुष्यामध्ये जर उतरवायचा असेल, तर मला कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. कर्म आणि उपासना न करता मला ज्ञानाचा अनुभव येणार नाही. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये कर्म आणि उपासना, वेदांतामध्ये स्पेशली कर्म आणि उपासना या वेदांचा भाग म्हणून केलेला आहे. आणि वेदांत म्हणजे ज्ञान, म्हणजेच उपनिषद,
म्हणजेच जी वाक्य आहेत ते जी आहे ती अंतरंग साधना म्हणून सांगितली आहे. आणि अंतरंग साधना ही एकच आहे आणि ते म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. म्हणजे कर्म आणि उपासना म्हणजे ज्या वेळेला साधकाच्या साठी समर्थांनी आम्हाला एक वॉर्निंग दिलेली आहे इथे की साधकासाठी ज्या वेळेला आम्ही ज्ञान घेण्याचा ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करतो, आत्मा कसा आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, माझं स्वतःचं स्वरूप कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, हे ज्या वेळेला माझं ज्ञान मिळवण्यासाठी जी माझी अंतरंग साधना चालू आहे की आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः म्हणजे आत्म्याचं श्रवण म्हणजेच आत्म्याचं निरूपण, नंतर त्याच्यावर चिंतन मनन आणि निधिध्यासना, ह्या ज्या साधना आहेत या अंतरंग साधना आहेत. त्या साधनेने आम्ही ज्ञान म्हणजे तो आमच्या अध्यात्माचा कळस आम्ही करू शकतो. आणि अध्यात्माचा कळस म्हणजे फायनल एकच की मी ते होतो. मी ते होतो म्हणजे काय तर मी स्वतः आनंद स्वरूप होतो. आणि हे फायनल ज्ञान आहे, हे फायनल डेस्टिनेशन अनुभवाचं ज्ञान आहे. आणि म्हणून अंतरंग साधना करण्याच्या आधी, अंतरंग साधना म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः द्रष्टव्यः मंतव्यः हे करण्याच्या आधी अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म या महावाक्याच्या अनुभव घेण्याच्या आधी आम्हाला आमचं मन शुद्ध करणं आवश्यक आहे. आणि मन शुद्ध करण्यासाठी आम्हाला कर्म आणि उपासना या साधना सांगितली. म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या सांगितलेली जी वेगळी मतमतांतर आहेत ती ऍक्च्युली बरोबरच आहेत. ते आम्हाला सगळ्या स्टेप्स आहेत, ते फाउंडेशन आहे, त्या भिंत आहे. आम्हाला कळसापर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला फायनल डेस्टिनेशन पर्यंत जर पोहोचायचं असेल तर आम्हाला पाया केलाच पाहिजे. वी कॅनॉट एस्केप फाउंडेशन, वी कॅनॉट एस्केप वॉल्स. म्हणजे आम्हाला कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. पण कर्म आणि उपासना हे फायनल डेस्टिनेशन नाही. अध्यात्माची विजन ही एकच आहे की याची देही याची डोळा, याच शरीरामध्ये असताना मी स्वतः आनंद स्वरूप आहे. म्हणजेच मी स्वतः जीवनामध्ये आनंदी आहे. आणि त्यासाठी मला मन चेंज करायला पाहिजे, माझे विचार चेंज करायला पाहिजेत, माझं वागणं चेंज करायला पाहिजे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये जर एखादा माणूस असेल आणि त्या पद्धतीने तो स्वतःचं मन चेंज करत असेल म्हणजे कर्म आणि उपासना, त्यामुळे त्या माणसाची विचार करण्याची पद्धती वेगळी असते, त्या माणसाची आचरण करण्याची पद्धती वेगळी असते. आणि म्हणून आम्हाला ते समजून घेतलं पाहिजे सत्संगामध्ये जाऊन की अध्यात्माची व्हिजन काय आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आता हे सगळं सांगितल्यानंतर इथं पूर्व पक्ष आणि सिद्धांत इथं समर्थांनी घेतलेला आहे की ज्या वेळेला आता इथं समर्थ अंतरंग साधना म्हणजेच आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला पहिली आम्हाला साधना सांगितली जाते ती म्हणजे साक्षी भावाची साधना. साक्षी भावाची साधना म्हणजे काय तर आत्मा मी आहे आणि आत्मा काय आणि अनात्मा काय याचं डिफरन्सिएशन होणं ही साधना. म्हणजे मी स्वतः, आता बघा आपण सगळं ऐकलेलं आहे, मी फक्त समरी म्हणून सांगतो की आपण याच साधनेला आपण अनेक वेळेला आत्मा अनात्मा म्हणलेला आहे. म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय याचं डिफरन्सिएशन करण्याची साधना. यालाच आपण नाव दिलेलं होतं की दृश्य विवेक. म्हणजे द्रष्टा काय आणि दृश्य काय. मी पाहणारा द्रष्टा आहे आणि मी जे पाहतो ते दृश्य आहे. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे दोन वेगळं असलंच पाहिजे. म्हणजे द्रष्टा हा दृश्यापासून वेगळा असलाच पाहिजे. द्रष्टा हा साक्षी असला पाहिजे. द्रष्टा हा दृश्यापासून वेगळा असला पाहिजे. यालाच आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट विवेक असं म्हणलेलं आहे. म्हणजे मी आहे सब्जेक्ट आणि मी पाहतो ते ऑब्जेक्ट. म्हणजे माझा जो सगळा या जगातला जो अनुभव आहे तो ऑब्जेक्टचा अनुभव आहे आणि ऑब्जेक्टचा अनुभव घेणारा हा सब्जेक्ट हा वेगळा आहे. आणि हा साक्षी भाव आणि ह्यालाच गीतेमध्ये भगवंतानी
असंग शस्त्रेण दृढेन चित्वा असं 15व्या अध्यायात म्हणलेलं आहे. असंग राहणे म्हणजेच निसंग राहणे, म्हणजेच अलिप्त राहणे, म्हणजेच मी त्या प्रसंगापासून वेगळा आहे असं पद्धतीने मनामध्ये अभ्यास करणे, यालाच साक्षी भावाची साधना म्हणतात. आणि असं का करायचं? आता परत प्रश्न विचारला की असं का करायचं? याचं कारण असं आहे की या जीवनामध्ये जगत असताना असं सेपरेशन न केल्यामुळे आम्हाला सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आमच्या आयुष्यामध्ये दुःख काय आहे? तर आम्ही समजतो की शरीराला रोग झाला म्हणजे मला रोग झाला, म्हणजे मी दुःखी होतो. माझी कुणाशी भांडाभांडी झाली, माझं कुणाशी पटत नाही, म्हणजे मला दुःख होतं, मी अस्थिर होतो, मी अशांत होतो. माझ्या आयुष्यामध्ये एक अनसर्टन्टी निर्माण झाली, मला अनसिक्युरिटी आली. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे. आणि त्यावेळेला ऑटोमॅटिकली मी अशांत होतो, दुःखी होतो, म्हणजे माझा आनंद निघून जातो, माझ्याच आयुष्यातला आनंद निघून जातो. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही स्वतःला तो अनुभव म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वेगळं करत नाही, तोपर्यंत आम्ही कधीही आनंदी होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला ते आत्मा काय आणि अनात्मा काय, सब्जेक्ट काय आणि ऑब्जेक्ट काय, द्रष्टा काय आणि दृश्य काय, हे दोन वेगवेगळे आहेत. हे कळण्यासाठी हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळा जो दशक आहे हा त्यासाठी आम्हाला सांगितलंय. हा दशक किंवा मागचा दशक आपण बघा काढून 7वा दशक किंवा 8वा दशक, या 7वा आणि 8व्या दशकामध्ये फक्त अंतरंग साधना आहे. आणि पहिला दशक ते जवळजवळ 6वा दशक हे सगळं कर्म आणि उपासना सांगितली आहे. कर्म आणि उपासना करून पहिल्या 6 दशकांच्या मध्ये आम्ही मनाला शुद्धता मिळणं, अंतःकरण शुद्ध करणं, अंतःकरण स्थिर करणं सांगितलेलं आहे. आणि 7वा आणि 8वा दशक हे ज्ञान सांगितलं. आणि हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी, आचरण करण्यासाठी ही साधन आहे. आता नुसतं अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा नामस्मरण करून मी स्वतः ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही. असं नामस्मरण करून मी स्वतः आनंदी होऊ शकत नाही. तर जर तो मी आनंद स्वरूप आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा मला ह्या आयुष्यामध्ये जगत असताना एक साधना दिली पाहिजे. आणि ती साधना म्हणजे साक्षी भावाची साधना. आणि म्हणून अलिप्तपणानं, साक्षी भावानं मी माझ्याकडे बघतो, साक्षी भावानं मी सगळ्या प्रसंगांकडे बघतो, साक्षी भावानं मी माणसांकडे बघतो, साक्षी भावानं नव्हे मी माझ्या शरीराकडे बघतो. हे शरीर जरी माझं असलं तरी मी शरीर नाही. हे शरीर आणि मी दोन वेगवेगळे आहेत. शरीर हे ऑब्जेक्ट आहे आणि शरीराला बघणारा मी सब्जेक्ट आहे. हे ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला मी आणि शरीर दोन वेगवेगळे होतो. कारण का की मला आता फायनली आनंद मिळवायचा. मी स्वतः आनंद स्वरूप आहे आणि जोपर्यंत मी आनंद स्वरूप आहे हे मला कळत नाही, मला समजून येत नाही, तोपर्यंत मी कधीही आनंदाचे डोही, आनंद तरंग होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय की पहिल्यांदा आत्मा काय आणि अनात्मा काय वेगळा करायचा आहे आणि परत म्हणायचं आहे की सगळं एकच आहे. बघा, ही ह्या अध्यात्मातली, ही या वेदांतातली, ही या ज्ञान दशकातली एक अतिशय मोठी युक्ती आहे. ही युक्ती ज्याला कळेल तोच आनंदी होईल, बाकी कुणीही आनंदी होऊ शकणार नाहीत. हे शास्त्राचं वचन आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाच म्हणती. म्हणजे काय, हा श्रोता प्रश्न विचारतोय की अहो तुम्ही स्वतःच म्हणताय की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे काय झालं की तूही ब्रह्मस्वरूप आहेस आणि सर्व ब्रह्मस्वरूप आहेत, याच्यामध्ये वेगळं कोण आहे? वेगळं काहीच नाही. म्हणजे दोन्ही एकच आहेत असं ज्याला म्हणता. पण तुम्ही साधना अशी देताना म्हणता की बघणारा वेगळा आणि पाहणारा वेगळा आणि जो पाहतोय ते वेगळं, असं का? असा प्रश्न विचारतोय. त्याला समर्थ उत्तर देतात की अरे जर तसं जर मी केलं नाही, बघा
म्हणजे पहिल्यांदा मी वेगळं करतो आणि एकदा वेगळं केल्यानंतर पुन्हा म्हणतो की कारण काय की समजून उमजून तसं वागणं म्हणजे अज्ञानाने तसं वागणं आणि समजून उमजून वागणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आता मी उदाहरण सांगतो बघा. म्हणजे पहिल्यांदा वेगळं का करायचं? आपलं नेहमीचं उदाहरण नाटक दीपवत. ज्या वेळेला नाटकामध्ये ज्या वेळेला एक ऍक्टर असेल तो ते नाटक करत असेल, ते नाटक करत असताना तो ज्या वेळेला स्टेजवर जाईल तो नाटकामध्ये नाटकातले डायलॉग्स म्हणे ते नाटक कॉमेडी असेल त्यावेळेला तो तो स्वतःही हसतो आणि प्रेक्षकही हसतात. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं दुसरं नाटक आहे ते थोडंसं दुःखी नाटक आहे त्यावेळेला तो दुःखी होतो, तो रडतो नाटकामध्ये स्टेजमध्ये आणि प्रेक्षकही रडतात. मग त्या ऍक्टरमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये फरक काय हो? तर ऍक्टरमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये फरक एवढाच आहे की प्रेक्षक त्या नाटकाशी समरस होतात, एकत्र होतात आणि ते हसतात किंवा रडतात. मग ऍक्च्युली ऍक्टर सुद्धा हसतो किंवा रडतो. मग ऍक्टर आणि बघणार याच्यामध्ये फरक काय? तर फरक एवढाच आहे की ऍक्टर मी ऍक्टर आहे, मी वेगळा आहे, मी सेपरेट आहे, मी फक्त ऍक्टिंग करतो आहे हे त्याला ज्ञान झालेलं आहे, हे त्याला समजलेलं आहे आणि ते समजून तो नाटक करतोय. हा किती मोठा फरक आहे बघा. ते समजून नाटक करणं आणि नाटकाप्रमाणे हसणं आणि रडणं हे वर्सेस मी वेगळा आहे हे न समजता मी हसणं आणि रडणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. हा फरक कशामुळे आला? तर ऍक्टरनी ज्या वेळेला लक्षात आलं की त्याला मी आणि ती भूमिका हे वेगळं आहे, मी ऍक्टिंग करतो आहे हे ज्याला त्याला कळलं आणि त्यासाठी आम्ही पहिल्यांदा नाटक कसं केलं जातं याचा आम्ही अभ्यास करतो. म्हणून ऍक्टर कितीही मोठा असेल तरी त्याला माहिती असतं की मी त्याच्याशी समरूस होऊन नाटकात काम केलं पाहिजे. आय नीड टू टेक द बेरिंग ऑफ द ऍक्टर असं म्हणतो ना आम्ही. म्हणजे मी नाटकाचं काम करताना तो काय हुबेहूब काम करतोय असं मी म्हणतो. तो किती इन्व्हॉल्व्ह होऊन नाटकामध्ये काम करतोय असा मी प्रेक्षक म्हणतो. पण तो स्वतः तो दृष्टिकोन त्याची व्हिजन वेगळी आहे, त्याचं बघणं वेगळं आहे. तो स्वतः समरूस जरी होऊन काम केलं तरी सुद्धा तो कधीही विसरत नाही की तो नाटक करतोय तो वेगळा आहे. एक्झॅक्टली तसंच या जीवनामध्ये आम्ही जगत असताना हे जीवन हे नाटक आहे हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही, हे जीवन हे जगत असताना मी त्या नाटकाप्रमाणे त्या ऍक्टर प्रमाणे मी वेगळा आहे हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत मी कधीही आनंदी होणं शक्य नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला ही साधना दिलेली आहे की तू वेगळा आहेस, तू साक्षी भावाचा अभ्यास कर म्हणजे तू. आणि म्हणून हा जो फरक जर आम्हाला कळला तर आम्ही खरोखर आयुष्यामध्ये खूप आनंदी. आम्हाला अध्यात्म सुद्धा करायची गरज नाही, आम्हाला परमार्थ करायची गरज नाही, आम्हाला साधना करायची गरज नाही, आम्हाला शास्त्र वाचायची सुद्धा गरज नाही. कारण अनुभवाने आम्हाला माहिती आहे की मी इथे आलेलो आहे, मी वेगळा आहे, माझ्यापासून प्रसंग वेगळा आहे, माझ्यापासून माणसं वेगळी आहेत, माझ्यापासून माझं शरीर वेगळं आहे, नवे नवे माझं मन सुद्धा माझ्यापासून वेगळं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला हे वेगळं काढायची साधना केली जाते आणि ती साधना म्हणजे साक्षीभावाची साधना. आणि ज्या वेळेला आम्हाला कळतं की मी ऍक्टर आहे, मी ऍक्टर आहे आणि मी या जीवनामध्ये जगताना मी फक्त ऍक्टिंग करतो आहे. मला जो दिलेला जो रोल असेल, माझा रोल पिता म्हणून असेल, माझा रोल मुलगा म्हणून असेल, माझा रोल एम्प्लॉई म्हणून असेल, माझा रोल पती म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, मी साक्षीभावानं अलिप्तपणानं निस्संग होऊन इन्व्हॉल्व न होता पद्मपत्र विभांबसा अशा पद्धतीने मी तो रोल करणं
ही पहिली उपासना, पहिली स्टेप, पहिली साधना ही अंतरंग साधना आहे. आत्मा वारे श्रोतव्यः मंतव्यः निध्यासितव्यः. या एकच साधनेमुळे मी काय करतो तर, आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला काय होतं, एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची स्थिती. आणि म्हणून ही जी पहिली स्टेप आहे अध्यात्मातली, पहिली स्टेप या ज्ञान दशकातली, किंवा पहिली स्टेप ह्या ज्ञाना मिळवायची. ज्ञान म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म असं नव्हे. कारण असं नुसतं वाक्य बोलून आम्ही ब्रह्म होणार नाही. आनंद स्वरूप आम्ही आहे असं म्हणून आमचं आयुष्य कधीही बदलणार नाही, जोपर्यंत आम्ही ह्या साक्षीभावाचा अभ्यास करत नाही, आम्ही स्वतःला अलिप्त करत नाही, आम्ही वेगळं करत नाही. आणि दृश्य म्हणून इथं म्हणलेलं आहे की दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवेच. म्हणून ही जी स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, मी आनंद स्वरूप आहे, याच्यासाठी पहिल्यांदा आधी साक्षीभावाची म्हणून पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही बहिर्मुख न होता तुम्ही अंतर्मुख व्हा. आम्हाला देव हा बाहेर नाही, तर मी स्वतः देव आहे. अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, हे आधी आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी पहिल्यांदा मी अलिप्त झालं पाहिजे. असं का? तर याचं कारण काय आहे की मी आता जर माझं मन मलिन आहे, माझं मन अशांत आहे, आणि ते परब्रह्म तो अलिप्त आहे, तो निसंग आहे, तो निर्गुण निराकार आहे. बघा, आज मी जी कन्फ्युजन, माझं प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे किंवा कन्फ्युजन काय आहे की मी शरीर मन या सगळ्यांना आणि माझं स्वतःचं ब्रह्म आत्मस्वरूप या सगळ्यांना मी एकत्रितपणे पाहतो. त्यामुळे मला ब्रह्माचं म्हणजे माझं स्वतःचं विशेष रूपानं ज्ञान नाही. मला कसं ज्ञान आहे? सामान्य रूपांत ज्ञान आहे. सामान्य रूपानं काय की म्हणजे सगळेजण म्हणतात म्हणून ठीक आहे, मला कळतं अहम ब्रह्मास्मी असं म्हणलेलं आहे बाबा, म्हणून मी ब्रह्म आहे. मी म्हणतो सुद्धा की मी देवस्वरूप आहे, आणि आम्ही मजेने म्हणतो की मी देवस्वरूप आहे, पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आहेत, मला आयुष्यामध्ये एवढे अस्थिरता आहेत, मला प्रॉब्लेम आहे. अरे मग जर तू देवस्वरूप असशील तर हे सगळे तुझ्याकडे नसायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आम्ही अजून साक्षीत्वाने, म्हणून म्हणलं इथं म्हणलंय की आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम. म्हणून हा स्वानुभव घेतल्याशिवाय, मी साक्षी आहे अशा पद्धतीने अभ्यास केल्याशिवाय आमची अध्यात्म, आमची विजन किंवा आमचं ज्ञान हे थेरॉटिकलच राहतं, आणि म्हणून आम्हाला त्याचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून इथं समर्थ आम्हाला सांगतात की पहिल्यांदा ते करणं आवश्यक आहे. पण ठीक आहे, पुढे काय की सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहुनी परता, देही असोनी अलिप्तता सहजची आली. म्हणून या स्टेपला काय येते की त्यावेळेला वागण्यामध्ये सहजता येते, अलिप्तता येते. कशी? त्यावेळेला इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो की आय लेट गो थिंग्स. इंग्लिशमध्ये अजून एक छान वाक्य आहे, इफ आय डोंट माइंड इट डज नॉट मॅटर. बरोबर आहे ना? म्हणजे जर मला इफ आय डोंट माइंड इट डज नॉट मॅटर, म्हणजे अशी ज्या वेळेला माझ्यामध्ये अलिप्तता येईल, म्हणजे माझं मन अलिप्त होईल आणि मी त्या मनापासून अलिप्त होईल, मी माझ्या शरीरापासून अलिप्त होईल, त्यावेळेला काय होतं, सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहुनी परता, देही असोनी अलिप्तता सहजची आली श्रीराम. म्हणजे या देहातच आहे, या शरीरातच आहे, या माणसामध्येच आहे, या जगामध्येच आहे, कुठेही जात नाही, पण तरी सुद्धा मी या देहापासून अलिप्त झालेलो आहे, मी या माणसांपासून अलिप्त झालेलो आहे. आणि म्हणून मी निसंग, आणि हे सहज भाव होणं, बघा नुसतं एकदा नाही, दोनदा नाही, तर हा माझा सहज स्वभाव होणं, ही 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 साधना आहे. म्हणून साधना ही 1 तास नाही, 2 तास नाही, ही 24/7 आहे. साधना ही इट इज आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. साधना हे एक दृष्टिकोन आहे, साधना एक व्हिजन आहे, साधना हे माझा स्वतःचा स्वभाव होणं आहे. साधना
हे स्वतः चेंज होणं आहे. आणि म्हणून तेही असोनी अलिप्तता सहजची झाली स्थिरता. आणि हे ज्याला कळतं त्याला समाजामध्ये वावरताना, जगामध्ये वावरताना काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे जर आम्ही आत्मसात केलं नाही तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. आम्हाला माणसं काय म्हणतील याचा प्रॉब्लेम येतो. आम्हाला आम्हाला आम्ही काय म्हणू असा आम्हाला प्रॉब्लेम येतो. म्हणून जे मगाशी जे सगळं सांगितलं, ज्या सगळ्या 40 ओव्यामध्ये ते जे सगळ्या आम्ही केलं तरी सुद्धा आम्हाला कन्फ्युजन का आहे, तर ह्याच्यामुळे कारण आम्ही अजून साक्षी भावाची साधना केलेली नाही. अजूनही आम्ही अलिप्त झालेलो नाही. अजूनही आम्ही आमच्या देहापासून, आम्ही आमच्या मनापासून, आम्ही आमच्या जीवनापासून, आम्ही आमच्या प्रसंगांपासून, आम्ही आमच्या माणसांपासून साक्षी भावानं बघत नाही. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे राम. म्हणून दृश्य आणि द्रष्टा हा दोन आहेत, वेगळे आहेत. आता पुढे झालं, म्हणून ही स्टेप होणं पहिल्यांदा आवश्यक आहे. आता ही स्टेप झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय की मी आता ऍक्टर आहे हे मला कळलं. हे डिफरन्सिएशन ज्याला मला कळलं त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे. म्हणून ते म्हणतात की एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला श्रीराम. आता समर्थांनीच हे विवाद आहेत, वादविवाद मुद्दाम समर्थांनी आणलेले आहेत की लगेच तो श्रोता प्रश्न विचारतो की अरे हे कशासाठी आवश्यक आहे. हे दृष्टपणाची हे जो भेद आहे म्हणजे तू स्वतःच भेद निर्माण केलास. तू स्वतः, कारण ज्यावेळेला तुम्ही दोन म्हणता त्यावेळेला द्वैत आलं, बरोबर आहे की नाही. आणि तू स्वतः म्हणतोस की नंतर पुढच्या स्टेपमध्ये की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. आणि ज्या वेळेला तू अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणतोस त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद नाही, ते एकच आहे. मग जर सगळ्यात अल्टिमेटली फायनली जर दोन्ही एकच असेल तर पहिल्या स्टेपला दोन वेगळं करायचंच का, असा प्रश्न आहे. बघा, विचार करा. आणि अतिशय सूक्ष्म भेद आहे हा. एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणीला असतं. अवघी साखरेची स्वभावे तेथे कडू काय निवडावे द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्मसुद्धा. परत समर्थ म्हणतात की अरे मग अवघत जर सगळं ब्रह्म जर असेल तर द्रष्टा आणि दृश्य वेगळं कसं झालं. त्याला वेगळं करायची कारणच काय, साक्षीभाव करायसाठी कारणच काय. कारण का की सगळं एकच आहे, आत्मा एकच आहे. तुम्हीच म्हणता सगळं जर ब्रह्म एकच असेल तर इथं वेगवेगळं का करावं. तर त्याचं कारण आहे, एक समर्थ पुढे सांगतात की हे जर आम्ही केलं नाही तर इथे शून्यत्व येतं. आता शून्यत्व म्हणजे काय बघा, बुद्ध धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये फायनली द डेस्टिनेशन, सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे शून्यत्व आहे असं समजलं जातं. म्हणजे बघा, म्हणजे थोडक्यात मेडिटेशन मध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं जातं की आम्ही ज्यावेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला आम्ही काय करतो, शरीरापासून आत 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 जातो. म्हणजे शरीराकडे पहिल्यांदा फोकस करतो, त्याच्यानंतर आम्ही प्राणाकडे फोकस करतो, त्याच्यानंतर आम्ही मनाकडे फोकस करतो. आणि मनाकडे फोकस केल्यानंतर मनामधल्या सगळ्या वृत्ती, सगळे विचार, सगळे थॉट्स हळूहळू हळूहळू हळू कमी होतात. आणि मनाला अशी एक अवस्था प्राप्त होते, त्या मनाच्या अवस्थेला शून्यत्व अवस्था म्हणतात. म्हणजे आता मनामध्ये काहीही नाही. आणि मनामध्ये काहीही नाही म्हणजे तीच अवस्था म्हणजे माझी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजेच मी आहे असं मला बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं सुद्धा जातं. आणि ती अवस्था मी मिळवणं, कारण त्या अवस्थेत मला शांतता वाटते, त्या अवस्थेमध्ये मी शांत वाटतो मला, कारण त्या मनामध्ये कुठलेच वृत्ती नाहीत, कुठलेच विचार नाहीत, काहीही नाही. आणि तीच अवस्था ही शून्यत्वाची अवस्था आहे. आणि शून्यत्वाची अवस्था हीच परब्रह्माची अवस्था आहे. म्हणजेच परब्रह्म शून्य आहे असं काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे इव्हन सायन्स ऑल्सो सेज, बिग बँग थेरी, राईट, की कुणीतरी कुणावर तरी आपटलं आणि ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणजे सगळ्या सृष्टीची निर्मिती शून्यातून निर्माण झाली. वेदांत म्हणतं, शास्त्र म्हणतं, दासबोध म्हणतं, उपनिषद म्हणतात, गीता म्हणते की अरे राजा, शून्यत्वाची स्थिती ही शेवटची स्थिती नाही. शून्यत्वाची स्थिती ही फक्त इंटरमिडिएट स्टेट आहे. शून्यत्वाची स्थिती पेक्षा तुला अजून थोडंसं पुढे जायचं आहे.
तुझ्या मनामध्ये अतिशय सगळं शांतता निर्माण झाली, तुझ्या मनामध्ये एक अतिशय कुठलेही विचार नाहीत, थॉट्स नाहीत, वृत्ती नाही, ती शून्यत्वाची स्टेट, ही स्टेट ऍक्च्युली वेदांताच्या भाषेत, दासबोधाच्या भाषेत गाढ निद्रावस्था आहे. गाढ निद्रावस्थेमध्ये सुद्धा आमच्या मनामध्ये कुठलेही विचार नाहीत, आमच्या मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही, आमच्या मनामध्ये कुठलेही थॉट्स नाहीत, तीच शून्याची अवस्था आहे. आणि ती गाढ निद्रा अवस्था म्हणजेच परब्रह्म नाही, ती शून्यावस्था ही मनाची अवस्था आहे. ती शून्यावस्था ही मनामध्ये काहीही नाही, ही अवस्था आहे. आणि म्हणून हे मला कळण्यासाठी मन म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे मी स्वतः मन नाही, हे मला कळण्यासाठी आधीची स्टेप साक्षी भावाची स्टेप केली पाहिजे. ती जर स्टेप केली नाही तर मी या शून्यामध्येच अडकून पडतो आणि मला खरा आनंदाचा अनुभव येत नाही, असं समर्थ म्हणतात. इथं समर्थ म्हणतात की अरे वेड्या, तू त्या स्टेपला थांबू नकोस. थांबला तर काय होईल, इथं पुढे सांगतात की प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी मानती भेद परिहा आत्मा स्वानंद आकारला श्रीराम. तो आत्मा कसा आहे, स्वानंद आहे, तो आनंद स्वरूप आहे. विखुरले तू पथिजले तैसे निर्गुणाचे गुणा आले, तेथे काय वेगळे केले दृष्टेपणे श्रीराम. म्हणून दृष्टा आणि अदृश्य अवघा एकची जगदीश, दृष्टेपणाचे सायास कायसासी श्रीराम. ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव, ऐसे दोन्ही स्वभाव निरूपले श्रीराम. म्हणजे आता काय झालं, पहिला अनुभव झाला की साक्षी भावाचा अनुभव, दुसरा अनुभव काय झाला की दोन्ही एकच आहे, हा अनुभव झाला. आता तिसरा अनुभव सांगतात, एक तिसरा अनुभव, दुसरा अनुभव हा शून्यत्वाचा अनुभव आहे. आणि तिसरा अनुभव ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारुनिया सर्व काही नाही तोची देव, ऐसे म्हणत श्रीराम. दृश्य अवघे वेगळे केले, अवघे अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभवले म्हणती एक श्रीराम. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपाया सारिखा अपाये, शून्य श्वास ब्रह्मे काय म्हणू येईल श्रीराम. अरे शून्याला ब्रह्म म्हणणं हे कसं शक्य आहे? कारण का की ब्रह्म हे शून्य नाही. शून्य म्हणजे दगड. अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर शून्य म्हणजे आमची ज्याला गाढ निद्रा अवस्था ही दगडासारखी अवस्था आहे. शून्यत्वाची अवस्था ही दगडासारखी अवस्था आहे. पण अहो, आमचं ब्रह्म दगड नाही, तर आमचं ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. आमचं ब्रह्म ही शून्याची अवस्था नाही, तर आमचं ब्रह्म हे मूर्तिमंत आनंद स्वरूप आहे. आणि म्हणूनच ती आनंदाची अवस्था मला येण्यासाठी तुला अजून जरा थोडस पुढे गेलं पाहिजे. शून्याची अवस्था मध्ये येईल कबूल, पण शून्य म्हणजे ब्रह्म नाही तर काय आहे, दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनची मागे श्रीराम. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम. म्हणून एका बाजूला दृश्य आहे, दुसऱ्या बाजूला देव आहे आणि मध्ये शून्य आहे. म्हणजे दृश्याकडून ब्रह्माकडे म्हणजे देवाकडे जाताना मध्ये शून्य लागतं, म्हणजे ती अवस्था लागते. म्हणून माझं मन ज्या वेळेला शून्याकार होतं, माझ्या मनामध्ये काहीही नाही अशी ज्यावेळेला अवस्था निर्माण होते, कुठल्याही वृत्ती नाही, त्यावेळेला त्यालाच काही जण ब्रह्म म्हणतात. हे चुकीचं आहे. म्हणून हा समासाला शून्यत्व निरसन असं समर्थांनी नाव दिलेलं आहे. आणि त्याला म्हणलेलं आहे की तया मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम. आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्हीच एखाद्या वेळेस त्या शून्यत्वाच्या स्थितीला ब्रह्म म्हणू शकतो, पण आमचं ब्रह्म हे नुसतं शून्यत्व नाही, ब्रह्म दगड नाही. कारण का की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चित आनंद हेच ब्रह्म म्हणजे सत स्वरूप. ते ब्रह्म कसं आहे, सत स्वरूप आहे, ते नेहमी सत आहे. म्हणजे भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये ते आहे आहे आहे. नंतर ते चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामुळेच आम्ही सर्वजण सर्व प्राणी मात्र, मी स्वतः आणि सृष्टी कार्य करतो, उपासना करतो, कर्म करतो, सर्व काही गोष्टी करतो. म्हणून मी स्वतः चैतन्य स्वरूप आहे आणि मी स्वतः आनंद स्वरूप आहे.
माझं स्वतःच, म्हणून मी स्वतः शेवटी ज्ञानाने काय होणार आम्ही, तर आम्ही ज्ञानाचं आम्ही लक्षण काय, तर ज्ञानाचं लक्षण एकच की ह्याच जगामध्ये असताना, ह्याच शरीरामध्ये असताना, ह्याच माणसांमध्ये असताना आम्ही आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था निर्माण होणं, म्हणजेच त्या ब्रह्माचं तिसरं लक्षण सच्चित आनंद, हे लक्षण आम्ही स्वतः ते मिळवणं, हे होय, हेच शेवटचं फायनल डेस्टिनेशन आहे, हेच आनंद स्वरूप आहे. म्हणून अध्यात्मातला माणूस हा कधीही तुम्हाला दुःखी दिसणार नाही. अध्यात्मातला माणूस कधीही कन्फ्युजन मध्ये असणार नाही. अध्यात्मातला माणूस हा सदैव आनंदी, म्हणजे तो सारखा हसत असेल असं नाही, पण तो सदैव त्याची अवस्था, बाहेर तो कसाही असेल, बाहेर तो रागवत तो ही इज अ गुड ऍक्टर, कारण त्यानं साक्षीभावाचा अभ्यास आधीच केलेला आहे, त्यामुळे ही इज अ गुड ऍक्टर. तो या प्रसंगामध्ये नुसार तो सर्व माणसांनुसार तो वागताना दिसेल, पण त्याची आतली अवस्था ही आनंद स्वरूपाची अवस्था तो कधीही ढळू देणार नाही, तो तुम्हाला वरून दिसणार नाही. आणि म्हणून इथे म्हणतात, समर्थ म्हणतात की हे रायास नाही ओळखले, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ केले, राजा देखता असताना. समर्थ लगेच दृष्टांत देतात. काय झालं की आम्हाला राजा बघायचा, म्हणजे आम्हाला ब्रह्म बघायचं, आणि आम्ही राजाला बघितलेलं नाही, म्हणून आम्ही राजवाड्यात गेलो, आणि आम्हाला काय झालं की एक असाच राजाचा सेवक आमच्या समोर आला, आणि आम्ही त्यालाच, त्याच्या एकंदरीत पोशाख बघून आम्ही त्यालाच राजा आहे का काय असं आम्ही म्हंटल, तर समर्थ म्हणतात की रायास नाही ओळखले, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ केले, राजा देखत. ज्यावेळेला मी राजा बघेन स्वतः, त्यावेळेला तो सेवकाला मी राजा म्हणेन का? कधीच शक्य नाही, कारण राजाचं स्वरूप हे नेहमी वेगळं आहे. राजा हा राजा आहे, तो सिंहासनावर बसलेला आहे. तसा ब्रह्म हे शून्य कधीही होणं शक्य नाही. ब्रह्म हे नेहमी सच्चित आनंद स्वरूपच आहे, आणि म्हणूनच तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटवणी केला श्राम. ज्यावेळेला आम्ही परब्रह्म, म्हणून साधकांनी लक्षात ठेवायचं साधना करताना की आमची जी अवस्था आहे, मनाची अवस्था, ती शून्यत्वाची अवस्था आहे, ती गाढ निद्रावस्था आहे, म्हणजेच मन तिथं लयाला गेलेलं आहे, म्हणजे त्या मनामध्ये कुठल्याही वृत्ती नाहीत, कुठलेही थॉट्स नाहीत, कुठलेही विचार नाहीत, पण ते ब्रह्म नाही, ती माझी स्वतःची अवस्था नाही. त्याच्या थोडस मी पुढे गेलं पाहिजे, त्यावेळेला इथं, म्हणूनच त्यावेळेला तिथेच मला परब्रह्म भेटेल, त्याच वेळेला मला स्वतः तो राजा, स्वतः आनंद स्वरूप आहे तो समजेल, आणि ते स्वरूप समजताना मीच ते होऊन जाईल. बघा आता हा सगळ्यात मोठा फायनल क्रक्स, की परी हा सूक्ष्म अडताळा, वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी सदा. म्हणून राजहंसाची उपमा दिली, किती अतिशय सूक्ष्म आहे. हा अतिशय अध्यात्मातला सूक्ष्म फरक आहे. हा बऱ्याच वेळेला सांगितलाच जात नाही, बऱ्याच वेळेला कुणालाही कळतही नाही. म्हणून इथं समर्थांनी एक्सप्लिसिटली इथे सांगितलेलं आहे की राजहंसासारखं दुग्ध आणि पाणी, दूध आणि पाणी वेगळं करणं, म्हणजे शून्यत्वाची अवस्था आणि आनंद अवस्था, या दोन अवस्था वेगळ्या आहेत हे जाणणं, हे खरं ज्ञान आहे. म्हणून आधी दृश्या सोडिले, मग शून्यत्व ओलांडले, मूळ माया परत देखील परब्रह्म. म्हणून पहिल्यांदा काय केलं? दृश्य सोडलं, म्हणजे साक्षी भावाच्या काय केलं? पहिल्यांदा दृश्याचा निराश केला, नंतर शून्याचा निराश केला, आणि मग त्या परब्रह्माची गाठ पडली. आणि म्हणून म्हणले की वेगळेपणे पाहणे घडे, त्याने वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे, शून्यत्वाचा श्रीराम. त्यावेळेला मग शून्यत्वाचा कन्फ्युजन असण्याचं कारणच नाही. त्यावेळेला मी भिन्नपणे, म्हणजे ज्यावेळेला मी भिन्नपणे बघेन त्याच वेळेला ते मला कळेल. म्हणून म्हणले की वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ती वस्तू जर पाहायची असेल तर पहिल्यांदा त्या वस्तू वेगळी मला दिसली पाहिजे, आणि नंतर मी त्या वस्तूशी एकरूप झालं पाहिजे. आणि म्हणून म्हणले की आता काय फायनल स्टेप, की वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयाची भिन्नपणे शून्यत्व लाभे श्रीराम. आणि या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाही स्वामी. म्हणून शून्य, कारण का की फायनल स्टेप काय आहे की मी आणि आनंद हे दोन वेगळे नाहीत. मी स्वतः आनंद स्वरूप आहे
हे मला परत एकत्वानं बघायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा भिन्न करायचं आणि भिन्न केल्यानंतर एकदा भिन्न झाल्यानंतर परत ते सगळं एकरूप होऊन पाहायचं. म्हणजेच ती वस्तुरूप होऊन पाहायचं. हे स्वानुभवानं ओळखणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं की वस्तुरूप होऊन पाही स्वानुभव आहे श्रीराम. कारण का की ती वस्तू सिद्धची आहे. मन मी ऐसे कल्पना, ती वस्तूनं मी कल्पना करू नये. मनाने त्या वस्तूची कल्पना करू शकत नाही. म्हणून बघा, इंटेलेक्च्युअली मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हे आम्ही कधीही तर्काने जाणू शकत नाही. मी त्याची कल्पना करू शकत नाही. कारण का की हे अशी कल्पना करणं, ही कल्पना हा मनाचा स्वभाव आहे, हा बुद्धीचा स्वभाव आहे आणि ते आम्हाला कधीही मिळू शकत नाही. म्हणून ती वस्तूशी एकरूप होऊनच मी तिथे गेलं पाहिजे. मग ती वस्तू कशी आहे? ती निर्गुण निराकार आहे. ती या अनात्मा नाही, ती आत्मा आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आत्मानात्म विवेक केल्याशिवाय आम्ही तो आत्मा मिळवू शकत नाही. साधू सांगती उपाय तूची आत्मा श्राम, मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे श्रीराम. म्हणून म्हणतात की हे संतांशिवाय कुणीही सांगू शकत नाही. कारण का की ते स्वानुभवाच असल्यामुळे स्वानुभव घेतल्याशिवाय हे बोलणं व्यर्थ आहे. संत वचनी ठेविता भावे, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाचा स्वभाव आपण वस्तू श्रीराम. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपण आपुला घेती अनुभव विश्वजन श्रीराम. लोभी धन साधू केले, तवचे लोभी धनची झाले, मग भाग्य पुरुषी भोकेले सावकाश श्रीराम. आता बघा, आता तिचं फायनल अतिशय छान लिहिले समर्थांनी. ते काय म्हणतात की आता हाऊ इज दिस जर्नी, म्हणजे मला आनंद स्वरूप व्हायचं आहे, मला ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, मला नारायणच व्हायचं आहे. खरं मी आहेच तोय. पण त्याच्यासाठी समर्थांनी हे केलं की मी तिथं पोचलोय का नाही हे मला कसं कळणार? मी तिथं पोचल्यानंतर मी तिथं पोचलोय का नाही हे मी कसं समजणार आणि कसं सांगणार, हा आम्हाला प्रश्न आहे. कारण एकरूप झाल्यानंतर मी द्वैतामध्ये कसं येणार, की मी सांगणार कसं? म्हणून इथं सांगितलंय की लोभी धन साधू गेले, तवचे लोभी धनची झाले, मग भाग्य पुरुषी भोगेले सावकाश. म्हणजे कारण एक लोभी माणूस आहे, तिने उदाहरण दिलं समर्थांनी की एक लोभी माणूस आहे. लोभी माणसाला काय पाहिजे? धन पाहिजे. आणि धन पाहिजे म्हणल्यानंतर तो लोभी माणूस गेला, त्याला धन मिळालं. म्हणजे अलिबाबा 40 मध्ये तो अलिबाबाच्या गुहेत गेला, त्याला धन मिळालं आणि इतका तो एकरूप झाला त्या धनाशी की त्या धनाचा त्यानं उपभोगच घेतला नाही, त्याच्या मुलांनी घेतला. कारण उपभोग घेण्यासाठी तो राहतच नाही. म्हणजे बघा की आय वॉन्ट हॅपीनेस, माय जर्नी इज टू गेट हॅपीनेस, असं म्हणत म्हणत मी ज्याला या प्रवासामध्ये येतो, या अध्यात्मामध्ये येतो आणि मला आनंद पाहिजे असं म्हणतो, तर मी स्वतः आनंद होऊन जातो. म्हणजे सो आय डोंट, मी ज्यावेळेला असं म्हणतो त्यावेळेला मी जर्नी इट सेल्फ इज हॅपीनेस. देर इज नथिंग कॉल्ड एज ऍट द एंड आय विल गेट हॅपीनेस. म्हणून ही आनंदाची अवस्था ही सांगण्याची अवस्था नाही, उपभोगण्याची अवस्था नाही. इथे साधक हा सिद्ध होतो, पण तो सिद्ध राहतच नाही. आणि म्हणून आपण मागच्या पण समासामध्ये बघितलं, समर्थांनी सांगितलंय की जरी तो सिद्ध झाला तरी तो साधकासारखा राहतो. आणि म्हणून तो आनंद स्वरूप झाला आहे की नाही तो सांगण्यासाठी ज्याला येतो परत या देहामध्येच असताना, त्यावेळेलाही तो सांगताना तो सांगतो की अरे हाच, तो कधीही सांगत नाही की मी आनंद स्वरूप आहे, तो कधीही सांगत नाही की मी ब्रह्मस्वरूप आहे. ज्ञानी माणूस कधीही म्हणत नाही की मी ज्ञानी आहे. मग तो काय म्हणतो? जसं मला माझ्या गुरूंनी सांगितलं तसं मी आहे, जसं मला गुरूंनी सांगितलं तसं मी तुमच्या पुढे ठेवतोय. मग तू मोक्ष प्राप्त झाला आहेस का? तू ज्ञानी आहेस का? ते मला माहिती नाही. तू आनंद स्वरूप आहेस का? ते मला माहिती नाही. पण तो आनंदी आहे, कारण तो आनंद हा सांगता येत नाही. ती अवस्था आहे, ती फक्त उपभोगायची अवस्था आहे. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी श्रीराम, तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता. म्हणून साधकाचा फायनली काय की अनुभवाची मुख्य वार्ता, आनंद, मी आनंद स्वरूप आहे हे
फायनल अनुभव आहे. आनंदाचे डोही आनंद स्वरूप हे फायनल आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांचा अनुभव सांगितला, पण आनंद कसा असतो हे सांगितलं नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे नक्की काय हे सांगितलं नाही, कारण ते सांगताच येणं शक्य नाही. ती साखर गोड आहे हे मला सांगता येईल का? कधीच सांगता येणं शक्य नाही. मी फार फार तर सांगेन की अहो साखर ही असं गुळासारखी गोड आहे का? नाही. ती आंब्यासारखी गोड आहे का? नाही. मग ती कशासारखी गोड आहे? व्हेरी सिंपल, ती साखर तू खाऊन बघ, तुला अनुभव आल्यानंतर कळेल ती कशी गोड आहे ती. तसंच मी परब्रह्म आहे हे मला सांगता येत नाही, कारण मी त्या परब्रह्माशी एकरूप झालेलो आहे. मी आनंद स्वरूप आहे हे मला कधीही सांगता येत नाही, कारण मी त्या आनंदाशी एकरूप झालेलो आहे. हा अनुभव आहे आणि तो शब्दात सांगता येत नाही, तो ओव्यामध्ये सांगता येत नाही, तो श्लोकांनी सांगता येत नाही. आणि म्हणूनच श्रुती सुद्धा म्हणते की न इति न इति, म्हणून त्या ठिकाणी श्रुती सुद्धा शांत होते, गप्प होते, मौन धारण करते. कारण का? की आनंद स्वरूप हे सांगता येणं शक्य नाही, तो शब्दाचा नाही, पण शब्दांनीच सांगितलं पाहिजे, भेदांनी सांगितलं. ते अद्वैत आहे, ते द्वैतामध्ये सांगता येत नाही, पण ते द्वैतानीच सांगितलं पाहिजे. ते शब्दांनी सांगता येत नाही, पण ते शब्दांनीच सांगितलं पाहिजे. ते असं हे ज्ञान सांगता येत नाही, पण तरीही ते सांगितलं पाहिजे, आणि म्हणून मी ते सांगितलेलं आहे असं इथं समर्थ म्हणतात. पण ते कशा पद्धतीने ते ऐकणं, कशा पद्धतीने त्याचं चिंतन करणं, कशा पद्धतीने त्याची निधिध्यासना करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं, अतिशय महत्वाचा हा समास, अतिशय महत्वाचा हा दशक इथे समर्थ पूर्ण करतात की एक्झॅक्टली काय आहे, क्रक्स काय, अध्यात्म म्हणजे काय, पुरुष परमार्थ म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कुठेही कन्फ्युजन होण्याची शक्यताच नाही. क्रिस्टल क्लिअर आहे. अध्यात्म म्हणजे आनंद स्वरूप, परमार्थ म्हणजे आनंद स्वरूप. म्हणजेच काय, तर या देहामध्ये असताना, या शरीरामध्ये असताना, याच माणसांमध्ये असताना, याच प्रसंगामध्ये असताना मी सदैव आनंद स्वरूप असणं, हाच एकमेव ज्ञान आहे. याच्यामध्ये कुठलंही काहीही संशय नाही. आणि म्हणून ती एकच वस्तू आहे. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञान दशक संपूर्ण झाला असता. म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये कुणीही असू देत, कुणीही सांगू देत, कुठलाही मार्ग सांगू देत, कुठलाही धर्म असू देत, वस्तू एकच आहे, एकच ज्ञान आहे. आणि ते ज्ञान, ती वस्तू म्हणजेच ब्रह्म, तीच आनंद स्वरूप आहे. हेच एकमेव आहे. आणि एकमेव सांगून समर्थ ज्ञान दशक पूर्ण करतात. आत्मज्ञान, आणि हेच ज्ञान आहे. ज्ञान ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच असू शकत नाही. आत्मज्ञान निरूपिले, यथा मतीनं बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोतीस राम. म्हणून जसं मला कळलं तशा पद्धतीने मी सांगितलं. जर त्याच्यामध्ये चूक असेल तर श्रोत्यांनी मला क्षमा केली पाहिजे असं समर्थक सांगतात. मीही तेच म्हणतो. आणि अशा पद्धतीने आपण हा इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरूपण नाम समास 10वा दशक 8वा समाप्त. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे ओरी दयाळा
कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिले हरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. कल्याण करी देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. आपण हा दशक कंप्लीट केलेला आहे. काही शंका असतील, काही क्वेश्चन्स कॉमेंट्स असतील तर आपण विचारू शकतो. मी पूर्ण लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही ओपन केलेले आहेत. अनम्यूट करायला लागेल आणि मग काही असतील तर आपण शंका विचारूया. ठीक आहे. काही जर शंका नसतील तर आपण सेशन क्लोज करूया. एवढंच मी शेवटी म्हणू इच्छितो की हा जो समर्थांचा शेवटचा 8 दशक असलेला दासबोध आहे, हा दासबोध खरोखर आपण गेले 2-2.5 वर्ष पाहतो आहे. आणि या सगळ्या दासबोधांनी मला जर काही दिलं असेल तर एक अध्यात्माची जी व्हिजन होती, जी मला समजलेली होती, स्वामीजींनी आम्हाला सांगितलेली होती, वेदांतातली व्हिजन आहे. तर तीच जी व्हिजन महावाक्य, हीच समर्थांनी सुद्धा त्याच पद्धतीने एक्झॅक्टली त्याच पद्धतीने समर्थांनी सांगितलेली आहे. आणि त्यातून एक अतिशय मोठा कॉन्फिडन्स म्हणतात किंवा की ज्या अध्यात्म म्हणजे काय किंवा परमार्थ म्हणजे काय किंवा नक्की करायचं म्हणजे काय किंवा केल्यानंतर काय मिळतं, या ज्या सगळ्या ज्या शंका कुशंका आहे आणि तो सगळा जो मार्ग आहे, आनंदाचा मार्ग, फायनली हा मार्ग खरोखर समर्थांनी इथे इतक्या छान पद्धतीने समासामध्ये सांगून ठेवलेला आहे की आणि हा इम्प्लिमेंटेबल आहे, हा आचरणाचा मार्ग आहे. हा त्यामध्ये अजिबात अँबिग्युटी नाही, याच्यामध्ये अजिबात काय करायचं, स्टेप बाय स्टेप समर्थांनी सांगितलेलं आहे. तेच आपण पाहायचा प्रयत्न केला. आता इथून पुढचे समास आपण म्हणलं तसं की हे नवीन काही नसेल, आपण थोडेसे क्विक घेऊ, थोडेसे समरी असतील, थोडंसं रिव्हिजन असेल, थोडंसं त्याच्याबद्दल हे असेल. त्यामुळे आपण खूप खोलमध्ये आपण जाणार नाही प्रत्येक वेळेला, कारण ते शक्य नाही, ते थोडंसं जास्त बोरिंग पण होईल. आणि त्यामुळे आतापर्यंत बघितलं, याच्या व्यतिरिक्त फार काही आपण नवीन पाहणार नाही आहोत. त्यामुळं असं असेल पुढचं स्वरूप. त्यामुळे आपण ते, आणि पुढचे समासही लहान आहेत, त्यामुळे आपण एकेका सेशनमध्ये एकापेक्षा जास्त समास सुद्धा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. हरिओम तत्सत. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि सेशन क्लोज करतो.